नमस्कार. आज मी आरती हेर्लेकर आपल्या महिला ज्योतिर्विद पुणे या संस्थेतर्फे होणाऱ्या व्याख्यानाचे सूत्रसंचालन करत आहे. आज आपल्याला खूप सारे नामांकित संजीवनी मुळे, शिल्पा अग्निहोत्री मॅम आणि सुवर्ण सुत्रावे मॅम व्याख्यात्या म्हणून लाभलेल्या आहेत. सर्वप्रथम मी संजीवनी मॅमचा आपल्याला हे करून देते. सौ संजीवनी मुळे या महिला ज्योतिर्विद पुणे या संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. या पारंपरिक ज्योतिषी, केपी हस्त, सामुद्रिक, अष्टवर्ग तज्ञ आहेत. या ज्योतिषी, लेखिका, शिक्षिका, निवेदिता, उत्तम वक्ता, सूत्रसंचालिका, समाजसेविका, नाट्यलेखिका, कवयित्री आहेत. यांचे मुळे ज्योतिष केंद्र व मुळे वधूवर केंद्र तळेगाव, दाभाडे, पुणे येथे कार्यरत आहेत. एकूण 8 पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. ज्योतिष संजीवनी हा 370 पानांचा पूर्वज्ञान ते पूर्वजन्म पर्यंत ज्योतिष शास्त्राचा ग्रंथ आहे. ज्योतिषात उत्तम लेखनासाठी ज्योतिष संस्थेतर्फे पुरस्कार मिळालेला आहे. तसेच साहित्यातील 3 पुस्तकं अमेझॉनवर प्रकाशित झालेली आहेत. सर्वात मोठा पुरस्कार बहुभाषिक मावळ ब्राह्मण महासंघातर्फे विविध क्षेत्रातील बहुमोल कार्यासाठी मिळालेला आहे. त्यांचे ज्योतिषी प्रेडिक्शन अचूक असतेच, तसेच जातकाला त्या उत्तम मार्गदर्शक देखील आहेत. तर मी संजीवनी मॅमना विनंती करते की त्यांनी नक्षत्रांच्या वरती आपल्याला मार्गदर्शन करावं. संजीवनी मॅम. नमस्कार. महिला ज्योतिर्विद तर्फे आम्ही अनेक कार्यक्रम राबवत असतो. अनेक आमचे 100वे अधिवेशन आताच झाले. आता आम्ही नक्षत्र म्हणजे 27 नक्षत्रावरची व्याख्यानमाला घेत आहे. त्यातली एक व्याख्यानमाला झाली आहे 3 नक्षत्रांची. आज 3 नक्षत्रांची व्याख्यानमाला आम्ही घेत आहे. आपण आज जी व्याख्यानमाला घेतोय ती शुक्राच्या नक्षत्रावर घेतो. शुक्र ग्रहावरच्या म्हणजे तिन्ही 9-9चे जे गट असतात या गटातल्या शुक्राच्या एक नक्षत्रावर आम्ही घेतोय. म्हणजे भरणी, पूर्व आणि पूर्वाषाढा या तिन्ही नक्षत्रांवरचे आज व्याख्यान आपण घेतो. माझं नक्षत्र भरणी नक्षत्र. आजच्या या विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या जगात नक्षत्राला स्पर्श करण्याची किमया आपल्याला या टेक्नॉलॉजीने दिलेली आहे. स्पर्श करण्याची म्हणजे आपण अतिशय जवळ जाऊन दुर्बिणीने आणि आपण वरच्या याच्यामुळे आपण त्यांना सहज पाहू शकतो, त्यांचं निरीक्षण करू शकतो, परीक्षण करू शकतो. पण जुन्या काळी तर या सगळ्या गोष्टी नव्हत्याच. मग जुन्या काळी या गोष्टी नसताना सुद्धा आपल्या पूर्वजांनी त्याची इतकी डिटेल माहिती आणि इतकी सुंदर माहिती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे त्यावेळीची टेक्नॉलॉजी काय असेल याचा आपण नुसता विचारच करू शकतो. या नक्षत्रांना आणि यांना आपण अगदी जवळून पाहताना आपल्याला एक जाणवतो की हे स्वयंप्रकाशित नाहीये. म्हणजे कुठलाही ग्रह हा स्वयंप्रकाशित नाहीये, नक्षत्रही स्वयंप्रकाशित नाही. पण सूर्याचे त्यांच्यावर प्रकाश पडतात आणि त्याच्या परिवर्तनाने ते प्रकाशवान होऊन ते आपल्या पृथ्वीवर रेस आणि त्यांच्या हे पाठवतात. आणि मग नक्षत्राच्या चांदण्या पण तेजपुंज होऊन जातात आणि ग्रह पण चमकायला लागतात. हेच रेज मानवावर, पृथ्वीवर, पर्यावरणावर परिणाम करतात. आता ज्यांच्या पत्रिकेत जन्मकालीन ग्रह आणि नक्षत्र उत्तम असतात त्यांचे धर्म, अर्थ, मोक्ष, काम चारीही परमार्थ चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात. पण ज्यांचे हे नक्षत्र किंवा त्यांचे ह्या राशी आणि ग्रह योग्य नसतील तर त्यांना हा परिणाम बराच भोगावा लागतो. एका राशीत 2.25 नक्षत्र आणि 9 चरण असतात हे सगळ्यांनाच माहित आहे. पण एका नक्षत्रात 4च चरण असतात. म्हणजे 4 चरणामध्ये ते नक्षत्र विभागले आहे. म्हणजे आता हे भरणी नक्षत्र कसं आहे, 13° 20' ते 26°40' पर्यंत मेष राशीमध्ये आहे. मेष राशीचा अधिपती हा मंगळ आहे. एका नक्षत्रात 4 चरण असतात हे आपण बघितलं. आता तुम्ही जर बघाल की एका राशीत 2.25 नक्षत्र असतात, पण प्रत्येक राशीचा प्रत्येक व्यक्ती हा काही स्वतः सारखा नसतो. त्यांचे स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे गुणधर्म कोणतेही साधे नसतात.
प्रत्येक जण वेगळा असतो, कारण चरण पण प्रत्येकाचे वेगळे असतात आणि चरण स्वामी पण वेगळे असतात. त्यामुळे स्वभाव भिन्न असतो, वागणं भिन्न असतं, व्यक्तिमत्व भिन्न असतं. आता ही नक्षत्र कुठे असतात? आपण पाहतो ग्रह तर आहे आकाशात, पण नक्षत्र कुठे असतात? अवकाशातील आकाशगंगेमध्ये या नक्षत्रांची साधारणतः मांडणी असते. ही सर्व मांडणी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरते. जसे सगळे ग्रह फिरतात तसे पण हे नक्षत्र पूर्ण आकाशगंगा पण फिरते. या नक्षत्रासमोर, ज्या नक्षत्रासमोर तुमच्या जन्माच्या वेळेला चंद्र असेल ते नक्षत्र तुमचं असतं. ग्रहाचे वेगवेगळे कारकत्व आहे. आपल्या ज्योतिषांनी प्रत्येक ग्रहाला वेगवेगळे कारकत्व दिलेले आहे. सगळ्यांना सारखे कारकत्व नाही. मग या सगळ्या नक्षत्रांच्या कारकत्वाला म्हणजे राशीच्या कारकत्वाला कोण साधारणतः सपोर्ट देतात? तर ही 2.25 नक्षत्र या राशीला पेट्रोल देण्याचं काम करतात. काय करतात? पेट्रोल, ऊर्जा देण्याचं काम करतात. आता आपण रवीचं कारकत्व पाहिलं, तात्मकारक, पोट, पाचन. चंद्राचं पाहिलं तर मन, बुद्धी, नाडी. मंगल पाहिलं तर तापट, धैर्य, सामर्थ्य. बुध म्हणजे वाणी, चतुर, व्यापार, व्यवसाय. गुरु म्हणजे शिक्षण, ज्ञान, उपासना. आणि शुक्र म्हणजे सौंदर्य, संपत्ती, धन, छंद इत्यादी. आणि आज आपण भरणी नक्षत्राचे महत्व बघू. आज भरणी नक्षत्र सुरू, पण ते काल 12 पासूनच चालू झालं, म्हणून 11 तारखेलाच भरणी नक्षत्र समजल्या गेलं. पण आज सकाळी पण भरणी नक्षत्र होतं आणि आता ते भरणी नक्षत्र 12ला आपल्या याला 12-12:30 संपलेलं आहे. आता भरणी नक्षत्र आपण पाहिलं हे शुक्राचं आहे, मंगळाच्या राशीत आहे, मेषेच्या राशीत आहे. अश्विनी नक्षत्र अश्विनी कुमारांचं होतं, ते संपल्यानंतर ते केतूचं होतं. आता हे शुक्राचं नक्षत्र आहे, हे भरणी नक्षत्र आहे. आता या नक्षत्राची विशेषता म्हणजे हे चतुष्पाद नक्षत्र, म्हणजे ज्याचे चारही चरण एकाच राशीत असतात ते चतुष्पाद नक्षत्र असत. आता याची मध्यनाड सगळ्यांनाच माहिती आहे, आपण पत्रिका पाहतो, आद्यनाड, मध्यनाड, अंत्यनाड असं आपलं चालत असत. पण मध्यनाड आणि आद्यनाड आणि अंत्यनाड यांचा आपल्या पत्रिकेच्या गुणमेलनात आपण अधिक उपयोग करतो. आता का बरं आपण या नाडीची इतकी विशेषता पाहतो आणि गुणमेलनात याला का महत्व आहे? आम्ल, पित्त, कफ या नाडीनुसार, समजा अंत्य नाड आहे, मध्य नाड आहे, तर या नाडीनुसार तुमच्यातले अनुवंशिक गुणधर्म, तुमच्या अनुवंशिक आलेले रोगराई किंवा आजार हे एकच नाड असली तर जास्त इफेक्टिव्ह होतात, म्हणून नाडी दोष पाहिला जातो. विशेषतः मध्य नाडीचा आपण अधिक चांगल्या प्रकारे. आता या नक्षत्राची गजयोनी आहे. भरणी नक्षत्राचं हेच तर महत्व आहे हो, इथे विशेष आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. गजयोनी आहे, मोठा प्राण, मोठ्या आकांक्षा, मोठ्या इच्छा. गजयोनी आपण योनी गुणमेलनात योनी मैत्री करता आपण योनी पाहतो. हे फिजिकल रिलेशनच्या अंतर्गत येतं. जर योनी गुणधर्म जे आहेत तुमचे आपल्याला मिळतात ते शून्य नसावे. जर पत्रिकेचं गुणमेलन करताना तुम्हाला 27 गुण आहेत आणि इकडे शून्य आहे योनीचा, तर असं स्थळ त्यांना हो म्हणू नये. त्या वधूवरांचे फिजिकल रिलेशनशिप चांगले राहत नाही. योनी करता कमीत कमी 2 गुण असावे. 1 गुण आपण चालवून घेतो, पण 2 गुण असावे म्हणजे त्यांचं फिजिकल रिलेशनशिप उत्तम चालेल. चंद्राने आपण त्यांचं गुणमेलन पाहताना स्वभाव गुणमेलन पाहतो, यांनी आपण फिजिकल रिलेशनशिप पाहतो. आता याचा मनुष्यगण आहे, हे विशेषता आहे का? हे भरणी नक्षत्र आहे, शुक्राचा आहे, हा मनुष्यगण आहे.
मनुष्यगण म्हणजे काय? मानवी मन बरंच काही हरवलं कधी त्यापेक्षा अधिक इच्छा आकांक्षा घेऊन जगणारा व्यक्ती हा मनुष्य गुणाचा असतो. त्याच्या आशा इच्छा आकांक्षा संपत नाही, त्या सतत निर्मित होत असतात. आता याचा फळ आहे आवळा. आवळा रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढवतो, आजारपण दूर करतो. आणि आवळा अष्टमीला जुन्या काळी ना जंगलात जाऊन बगीचात जाऊन आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवायचे आणि तिथे आवळा पण खायचे. आवळा हा तब्येतीकरता अतिशय उत्तम असतो. वस्त्र पांढरे असतं. नक्षत्र स्वामी शुक्र आहे. शुक्राची व्याख्या करताना मला खूप नेहमी वेगवेगळ्या व्याख्या सुचतात बघ. आता मला अशी एक नवीन व्याख्या त्याची सुचली आहे की हा जीव तुझ्यावर जडला. शुक्र नक्षत्राची एक विशेषता आहे, भौतिक वस्तूवर जीव जडतो, सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यात जीव अडकलेला असतो, प्रेम प्रकरणात जीव असतो. म्हणजे तुझ्यावर जीव जडला, ज्याही वस्तीवर जीव जडला त्याच्याकरता शुक्र हा अतिक्रियाशील होऊन ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. रसिक असतो, वैभवशाली, त्याला जीवन जगायला आवडतं, धन त्याला आवडतं. आता याच्या देवता नक्षत्र देवता यम आहे. लक्षात घ्या इकडे, यम म्हणजे सूर्य आणि छायाचा पुत्र. छाया त्यांची पत्नी, सूर्य आणि छायाचा पुत्र यम आहे. आता मला सांगा की सूर्यच एवढा शक्तिशाली, नक्षत्र स्वामी, सगळ्या नक्षत्रांचा ग्रहांचा राजा, आणि त्याचा पुत्र यम. यम कसा असतो? रुथलेस. तुम्ही किती रडले तरी तो थांबत नाही, तर प्राण घेऊन जाईल. तसा शुक्र हा पण जेव्हा जेव्हा त्याचा स्वार्थ आड येतो तेव्हा तो रुथलेस होतो आणि स्वतःचा स्वार्थ पूर्ण करतो. असा या सूर्यपुत्र हा यम हा या नक्षत्राचा देवता आहे. त्यामुळे या नक्षत्राला त्यांनी तसंच पॉवरफुल केलेलं आहे बरं का. अग्नितत्वाचा आहे, मंगळ राशी प्रमुख आहे, अग्नितत्व आहे. तेज, हवं ते मिळवण्याची ताकद, क्षमता, कार्य करण्याची तेवढी क्षमता आहे. अग्नितत्व आहे, मंगळ आहे, तापट आहे. पण अग्नितत्वामध्ये ऊर्जा पण खूप असते. त्यामुळे या नक्षत्राने मेष राशीला पण अधिक ऊर्जा प्राप्त होते. उग्र आहे, कठोर आहे. कठोर आहे कारण तो रुथलेस आहे. प्रसंगी रुथलेस होण्याची ताकद त्याच्यात आहे. इट्स नॉट ए इमोशनल स्टार. तो इमोशनल नाहीये, मोस्ट प्रॅक्टिकल पर्सन आहे. त्यामुळे तो कठोर असतो. याचं प्रतीक त्रिकोण आहे. याचं प्रतीक काय आहे? त्रिकोण आहे. हे चिबिट नक्षत्र आहे. चिबिट म्हणजे या नक्षत्रावर हरवलेली वस्तू सापडत नाही बरं का, किंवा हरवलेला व्यक्ती लवकर सापडत नाही. या नक्षत्राचे ली लू ले ला हे 4 चरणाचे 4 जन्माक्षर आहे. भविष्य कथन जेव्हा आपण करतो तेव्हा भविष्य कथन करताना राशी स्वामी, नक्षत्र स्वामी आणि चरण स्वामी याच्या अनुषंगाने नेहमी करावं. म्हणजे आता आपल्याला इथे करायचं असलं तर याचे चरण स्वामी आहे रवी, बुध, शुक्र आणि मंगळ. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. पा रवी जवळ बुध असतो, बुधाजवळ शुक्र असतो आणि मंगळ. त्यामुळे हे चरण स्वामी तुमच्या पटकन लक्षात राहतील. रवी, बुध, शुक्र, मंगळ. भविष्य कथन करताना जेव्हा प्रथम चरणात जर जन्म झाला असेल तर मंगळ, शुक्र आणि रवी याचा अभ्यास करून मग भविष्य कथन करा. आता तुम्हाला भरणी नक्षत्राची एक विशिष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगते बघा. भरणी नक्षत्रावर श्राद्ध करतात, त्याला भरणी श्राद्ध म्हणतात. या भरणी श्राद्धाला पितृपंधरवड्यात खूप महत्व आहे. आपण अनेक म्हणजे दरवर्षी श्राद्ध करतो आपण, पण दरवर्षी श्राद्ध म्हणजे या भरणी नक्षत्राचं महत्व काय आहे, या भरणी श्राद्धाचं हे या निमित्त मी तुम्हाला सांगू इच्छिते. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म. कर्म प्रामुख्याने 2 प्रकारात येतं, एक नित्य कर्म, एक काम्य कर्म. नित्य कर्म म्हणजे आपण नित्य देवाची पूजा करतो, नित्य पोथी वाचतो, नित्य जे काय करतो
श्राद्ध सुद्धा आपण नित्यच करतो दर पंधरवाड्यात. पण हे श्राद्ध आहे जे भरणी श्राद्ध आहे, याला नित्य कर्मात येत नाही, तर ते काम्य कर्मात येतं. काम्य कर्म म्हणजे इच्छेने, माझ्या इच्छेकरता, मला काही इच्छा पूर्ण करायची त्याच्याकरता केलेले कार्य म्हणजे काम्य कार्य. काम्य करताना कामना पूर्ती करता केलेले कार्य असं आपण म्हणूया. आता या शब्दाचं महत्व, या भरणी श्राद्धाचं महत्व काय बा, तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे 11 तारखेला भरणी श्राद्ध होतं केलेलं, आणि आज 12 वाजेपर्यंत भरणी नक्षत्र होत. पितृपक्षात भरणी नक्षत्रावर वडिलांचे आणि पितरांचे श्राद्ध केले तर गयेला गेल्यानंतर तिथे केलेल्या श्राद्धा इतकं आपल्याला पुण्य मिळतं. जुन्या काळी काय व्हायचं, वाहनं नसायची, गाड्या नसायचे, बसेस नव्हत्या, रेल्वे नव्हतं, लोक पायी निघायचे हो तीर्थयात्रेला. आणि पायी पायी जाता जाता प्रयागला किंवा गयाला, प्रयागला, काशीला जाऊन तिथे श्राद्ध करायचे. आणि त्या श्राद्धाचं पुण्य सगळ्यात अधिक असत. म्हणून तेवढं पुण्य जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर ते पितरांचे ऋण फेडण्याकरता भरणी श्राद्ध करावं, हे महत्वाचं. पण ते केव्हा करावं, काय आपण दरवेळेला भरणी श्राद्ध करू शकत नाही. भरण्या श्राद्धम अतिप्रशस्तम असं शास्त्रामध्ये उल्लेख आहे की भरणी श्राद्ध हे प्रशस्त आहे. त्यामुळे भरण्या श्राद्धम अतिप्रशस्तम असा त्या याचा शास्त्रात उल्लेख आहे. आता जुन्या काळी ना इष्ट शब्द खूप वापरायचे. इष्ट म्हणजे इच्छा, इष्टपूर्ती म्हणजे इच्छापूर्ती. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही ऐकता, इष्ट कामेष्टी पुत्र कामेष्टी यज्ञ, बरं का. कामेष्टी यज्ञ म्हणजे इच्छा प्राप्ती करता केलेले यज्ञ म्हणजे कामेष्टी यज्ञ. आता कामेष्टी यज्ञ हे सुद्धा काम्य कर्मच आहे, म्हणजे कामण्यासाठी केलेले आहे. असं म्हणतात 100 श्राद्ध तुम्ही केले त्याचं पुण्य जेवढं मिळत नाही तेवढं तुम्ही एक भरणी श्राद्ध केल्याने तुम्हाला त्याचं पुण्य मिळतं. आणि भरणी श्राद्ध केल्याशिवाय प्रेतात्म्याला मुक्ती मिळत नाही असा उल्लेख आहे. मृत व्यक्तीचं, समजा यावर्षी तो व्यक्ती मृत झाला, तर यावर्षी जे संवत्सर आहे त्याच्या पुढच्या संवत्सरात भरणी श्राद्ध करायचं असतं. लक्षात आलं का, की यावर्षी मृत्यू पावल्यानंतर ते संवत्सर संपल्यानंतर दुसरं संवत्सर जेव्हा लागेल त्यात येणाऱ्या पितृपक्षातल्या भरणी नक्षत्राच्या दिवशी भरणी श्राद्ध केलं तर त्या प्रेतात्म्याला पूर्णतः मुक्ती मिळते. आता मला काय वाटतं माहित आहे का, की हे यमाचं म्हणजे यम देवता आहे याचं. मग हे भरणी श्राद्ध श्राद्धाशी का बरं जोडल्या गेलं असेल, कारण यम आहे. मग आपण हे भरणी श्राद्ध केलं तर यमाच्या जवळून तो प्रेतात्मा लवकर मुक्त होत असेल, अशी एक साधारणतः शास्त्रामध्ये म्हणजे जाणीव असेल, म्हटलं असेल. म्हणून भरणी श्राद्ध हे अति महत्वपूर्ण आहे. आता म्हणून त्याला एक वाक्य दिलेलं आहे की भरण्या श्राद्धम अति प्रशस्त. आता हे व्यक्तिमत्व कसे असतात भरणी नक्षत्राचे, सत्यवादी, सुखी, निपुण, व्यवहारिक, कधी कधी रुथलेस, कठोर असलेले हे नक्षत्र खूप क्रिएटिव्ह असतं. धनसंपदा, एक ऐश्वर्य, एक आकर्षण सोबत घेऊन चालणार असत. आता या भरणी श्राद्धामध्ये आज मी तुम्हाला खूप महत्वाच्या आणि पॉइंट गप्पा सांगणार आहेत, त्या तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. हे सध्या तुम्हाला फक्त भरणी श्राद्धातील नक्षत्रातील ग्रहांची फळं सांगते. आता ग्रहांचे भरणी नक्षत्राचे फळ बघू. रवी या नक्षत्रात असता विद्वान, राज्याधिकारी, आकर्षक होतो. द्वितीय चरणात पारिवारिक सुख उत्तम मिळतं, समुद्री यात्रा करतो. तृतीय चरणात हवाई यात्रेचं सुख मिळतं आणि चतुर्थ चरणात आक्रमक होतो, अहंकारी होतो, भांडखोर आणि उतावळा होतो. कारण चतुर्थ चरणाचा स्वामी मंगळ आहे आणि मेष रास आहे, त्यामुळे या चरणामध्ये रवी हा जास्त सापडतो. चंद्र जर या भरणी नक्षत्रात आला तर प्रथम चरण स्वामी रवी आहे, त्यामुळे श्रीमंत आणि मान सन्मान मिळतो.
द्वितीय चरणात सुख, संपत्ती आणि प्रसिद्धी खूप मिळते. तृतीय चरणात 2 विवाह होण्याची शक्यता असते. आणि चतुर्थ चरणात मंगळ हे चारित्र्य संदेह जनक असतं. कारण चंद्र, मंगळ, मंगळ आणि शुक्र. तसंच तर मंगळ आणि शुक्र म्हणजे आपल्याला अहिष्वाची अधिक कामना करणार हे नक्षत्र आहे, असं आपण याला म्हणू शकतो. आता मंगळ. मंगळ जर प्रथम चरणात असेल तर मृत्यू परदेशात होतो. द्वितीय चरणात नाजूक असतो, कारण बुध आहे इथे, आजार पण येतो. बुधा बाबतीत मी नेहमी म्हणत असते, पा छोटासा ग्रह आहे पण छोटा पॅकेज बडा धमाल. तो छोटा जरी असला तरी बुद्धीने तो मोठं काम करू शकतो. तृतीय चरणामध्ये मंगळ असेल तर नकारात्मक दृष्टिकोन येतो. आणि चतुर्थ चरणावर मंगळाच्या सोबत उच्च पदावर मंगळ 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 जाऊ शकतो. राशी स्वामी मंगळ, नक्षत्र स्वामी मंगळ आणि त्यात तिथेच असलेला मंगळ हा तुम्हाला उच्च पदावर नेतो. आता बुध. बुध म्हणजे काय? बुध जर भरणी नक्षत्रात असेल तर अल्पायू करतो. द्वितीय चरणात असेल तर मध्यम आयु करतो. तृतीय चरणात दीर्घायू होतो. आणि सरकारी कामामध्ये इंटरनेटद्वारा, टेलिकम्युनिकेशनद्वारा तुम्हाला उच्च पद देतो. गुरु जर भरणी नक्षत्रात असेल तर पहिल्या चरणात असेल ना, तर तो वडिलांचा आपला असतो. द्वितीय चरणात धार्मिक ढोंगीपणा करतो. तृतीय चरणात त्याला भ्रमणाची आवड असते. आणि चतुर्थ चरणात तो दीर्घायू होतो. शुक्र. शुक्र मंगळ झाला बरं का. संगीताची, गायनाची आवड, रसिकता महिला वर्गात खूप लोकप्रिय असतो. दुसऱ्या चरणात. तिसऱ्या चरणात पत्नी अति सुंदर मिळते. चौथ्या चरणात विदेश प्रवासाची आवड आणि संधी मिळते. शनी जर भरणी नक्षत्रात असेल तर धार्मिक संशोधन करतो. पोथी पुराणाचा अभ्यास करून लिखाण करतो. द्वितीय चरणात तीक्ष्ण बुद्धी असते पण आळशी असतो. आणि द्वितीय चरणात आणि तृतीय चरणात दुसऱ्यावर अवलंबून असतो. आणि चतुर्थ चरणात त्याला एकही व्यवसाय व्यवस्थित जमत नाही. केतू. केतू जर भरणी नक्षत्रात असेल तर तुमचं आयुष्य दीर्घायू नाही होत. द्वितीय चरणात पाण्यापासून आजार होतात. तृतीय चरणात तुम्हाला योगशास्त्राची आवड निर्माण करतो बघा. शारीरिक व्यायाम, योगशास्त्राची आवड निर्माण करतो. आणि चतुर्थ चरणात आयुष्य भरपूर देतो. आता आपण हे सगळे ग्रह या भरणी नक्षत्रात कसे फळ देतात आपण पाहिजे. आता एक विशिष्ट गोष्ट सांगते, लक्ष देऊन ऐका. सगळ्यांनी ऐकलं असेल की विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामाचा जप हा आपल्याला फायदा देतो किंवा चांगलं असतं. विष्णू मोरे सोबत लक्ष्मी असते पण आपल्याकडे लक्ष्मी येते. पण विष्णू सहस्त्रनामामध्ये 108 श्लोक आहेत. विष्णू सहस्त्रनामात 108 श्लोक आहे आणि 27 नक्षत्र आहेत आपले. 27 नक्षत्राला, प्रत्येक नक्षत्राला 4 श्लोक दिले समजा, तर 27 चौक 108. तर विष्णू सहस्रनामाबद्दल असं म्हटलं जातं, असं मी ऐकलंय की हे 27 नक्षत्राचे 4-4 चरण हे विष्णू सहस्रनामात आहे. आणि ते 4च चरण तुम्ही रोज वाचले, पूर्ण विष्णू सहस्रनाम न म्हणता, तरी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पूर्ण पुण्य प्राप्त होतं. आज आपण भरणी श्राद्ध पाहिलं, विष्णू सहस्रनामाची ही विशेष गोष्ट पाहिली. आता तिसरी विशेष गोष्ट मी तुम्हाला हे सांगते की जेव्हा तुम्ही कर्म पाहता, आता माझं कर्म आहे, माझं काम आहे, हे मला आहे त्या लेवल, म्हणजे आपण म्हणतो ना ब्रेड बटर पुरतं नाही, तर याला आपल्याला उच्च स्थानावर जर पाहायचं असेल तर हे कर्म पाहताना आपण एक बघा की षष्ठ स्थानामध्ये जर भरणी नक्षत्र असेल आणि भाव मध्ये असेल, काय भरणी नक्षत्र असेल आणि भाव मध्ये असेल, आणि दशम स्थानात पण शुक्राचंच नक्षत्र असेल आणि भाव मध्यामध्ये असेल, तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर खूप उच्च पदावर जाता. ऍज अ एक्झाम्पल, उदाहरण पहा.
जसं धनु लग्न आहे, धनु लग्नामध्ये दुसऱ्या स्थानामध्ये वृषभ रास येते, म्हणजे भरणी नक्षत्र येतं, आणि त्याचा भाव मध्य 1 असेल तर, आणि हाच मग हा जे आपण असं फिरून दशमात गेलो तर तिथे कन्या येते, कन्या रास, आणि तिथे जर मग पूर्वाचं नक्षत्र असून भाव मध्ये येत असेल तर तो व्यक्ती आयुष्यात खूप उच्च पदावर आणि खूप यशस्वी होतो, असं माझं म्हणणं आहे. बरं, असं माझं, मी एक महादशेवरचं व्याख्यान दिलं होतं, त्याच्यामध्ये मी याचा उल्लेख केलेला. थोडक्यात काय, या नक्षत्रातील व्यक्ती सत्य, स्पष्टवादी, सुखी, आशावादी, निपुण, व्यवहारी, धनी, विवाह, उपासना, भाग्य उदय सहज होतो यांचा, जगण्याची स्वतःची यांची एक पद्धत असते. शुक्र हा कधी कोणाच्या म्हणण्यानं चालत नाही, तुमच्यासारखा चालतो असं फक्त दाखवतो, पण तो त्याच्याच मनासारखं करतो. त्यामुळे स्वतःची यांची एक पद्धत असते, त्यामुळे ते सुखी असतात. विदेश प्रवासाची सुखी मिळते. त्यांचा जो ऍटिट्यूड असतो ना एक वागण्याचा, तोच त्यांना हॅपीनेस कडे नेतो. क्रिएटिव्ह क्षेत्र निवडतात, त्यामुळे क्षमता उत्तम असते. हे यमाचं नक्षत्र असल्यामुळे याला सूर्याचा आणि शंकराचा आशीर्वाद आपोआपच मिळतो. आता या नक्षत्राच्या स्त्रिया कशा असतात? सुंदर, पांढरे दात, पतिप्रिय असतात, पतीला आवडतात खूप, निरोगी असतात, नियमबद्धता असते, धन त्यांच्या जवळ असतं, पुत्र सुख असतं, आणि त्या सुखाने परिपूर्ण असतात. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा अभिमान असतो, स्वाभिमान नाही म्हणत मी, एक प्रकारचा अभिमान त्यांच्या जवळ असतो. आता आपण 3 महत्वाच्या गोष्टी पाहिल्या, ते म्हणजे भरणी श्राद्ध, नंतर विष्णू सहस्रनाम, नाहीतर कर्मक्षेत्रातलं नक्षत्राचं महत्व पाहिलं. आता आपण वास्तूनुसार या नक्षत्राचा फायदा काय होतो. भरणी म्हणजे भरणे, भरणी म्हणजे भरणे. मग काय भरणे? जुन्या काळी या नक्षत्रावर धान्य भरत असत, वर्षभराकरता अशा धान्य भरायची अशी प्रथा होती की जास्त धान्य भरायचं. तर हे धान्य जर तुम्ही भरलं तर ते धान्य खूप दिवस चालतं आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होतो. तसं धन सुद्धा जर तुम्ही भरणी नक्षत्रावर सेविंग केलं तर ते बरेच दिवस आणि व्यवस्थित तुमच्या जवळ राहतं, निघून जात नाही. म्हणून धन भरणी आणि धान्य भरणी अशा प्रकारच्या 2 कल्पना आपल्याला वास्तुशास्त्रात मिळतात. आता आपण शेवटाकडे आलोय. हे शक्तिशाली नक्षत्र आहे भरणी नक्षत्र, आणि देवता त्याची यम आहे, त्यामुळे पॉवरफुल एक स्वतःची स्टॅमिना आहे त्यांचा. रसिक, समृद्ध करणारा शुक्र आहे, उत्साही मंगळ आहे, त्यामुळे वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारा हे नक्षत्र आहे. थोडक्यात काय म्हणायचं, 5 उंगलिया घी में और सिर कढई में, अशा प्रकारची स्थिती या भरणी नक्षत्राची आहे. अर्थातच प्रत्येक गोष्टीला 2 नाण्यांच्या 2 बाजू असतात, एक खूप छान तर एक कमी असते. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधीतरी काहीतरी कमी असतच. पण भरणी नक्षत्राचा हा जे विश्लेषण करताना मला खूप आनंद झाला, आणि हे 2 शब्द माझे मी भरणी नक्षत्रावरचे संपवतो. धन्यवाद. विष्णू सहस्रनामाचे कोणते म्हटले 4? कुठले 4 श्लोक? आता 4 आपण जर म्हटलं तर पहिले 4 अश्विनीचे, तर त्याच्यानंतर ते 5, 6, 7, 8 भरणीचे. ओके, धन्यवाद मॅडम. खूपच महत्वपूर्ण, म्हणजे माहितीपूर्ण आणि खूप सुंदर व्याख्यान मला ऐकायला मिळालं. माझ्याकडनं जो टेक्निकल इश्यू झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. तुमचं मला इंट्रोडक्शन करायला मिळालं, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. ते आहेत सुत्रावे मॅम, त्यांचा परिचय आता घेत आहोत. डॉक्टर सौ सुवर्ण सुत्रावे मॅम यांनी फलज्योतिष अभ्यास मंडळ येथून ज्योतिष प्राज्ञ, प्रवीण विशारद आणि ज्योतिष पंडित तसेच ज्योतिर्विद्या वाचस्पती ह्या पदव्या मिळवलेल्या आहेत.
त्यांनी फार्मसी क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन केले असून करिअरच्या दृष्टीने योग्य वाव ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातूनच त्यांनी मिळवलेला आहे. त्यांनी अष्टक वर्ग विशारद व रत्नशास्त्र यांचा अभ्यास प्रदीप पंडित सरांनी यांच्याकडून केलेला आहे. टॅरोशास्त्र ऍडव्होकेट सुनीता पागे यांच्याकडून ते शिकलेले आहेत. गेली 2-3 वर्ष ब्रह्मज्ञान, भाग्य संकेत, पंचधारा, ग्रहबोली, आनंदी ज्योतिष, ग्रहांकित ज्योतिष, तंत्र व मंत्र या अंकातून भरपूर लेखन केलेले आहे. भविष्य निर्णय अंकामध्ये दर महिन्याला त्या लेख लिहितात. महिला ज्योतिर्विद संस्था यांच्याकडून साहित्य गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. फलज्योतिष मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये अनुवंशिकता 3 पिढ्यांची या विषयावरती त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. महिला ज्योतिर्विद यांच्यातर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत डोळे हे जुलमीगडे यावर त्यांना द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र ज्योतिष मंडळाच्या 2020चा कुंडली मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तरी मी त्यांना विनंती करते की मॅम प्लीज तुम्ही आपलं व्याख्यान चालू करावं. धन्यवाद. सर्वप्रथम गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महिला ज्योतिर्विदच्या विद्यमान अध्यक्षा संजीवनी मुळे ताईंनी मला इथे बोलवलं. त्याचबरोबर इतर सर्व ज्योतिष जे अप्रत्यक्ष माझे गुरुच आहेत, तर त्यांच्या समोर आज मला नक्षत्रावर व्याख्यान द्यायची संधी दिली, तर त्याबद्दल मी माझे मनपूर्वक धन्यवाद देते. तर आजचा टॉपिक खूप चांगला घेतलेला आहे मॅडमनी, नक्षत्र, आणि सर्व महिला वर्गांना प्राधान्य दिलेलं आहे. तर त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद, मी आभार मानते त्यांचे. नक्षत्र हा टॉपिक ज्योतिषशास्त्रामध्ये तसा खूप वास्ट आहे. नक्षत्रावर 15 मिनिट बोलणे किंवा अर्धा तास बोलणे तर हे खूप कमी समजलं जाईल. तरीही मला जे काही माहिती आहे नक्षत्राबद्दल तर मी ते तुमच्या समोर आज मांडते. नक्षत्र म्हणजे काय, तर न क्षरती इति नक्षत्रे, म्हणजे जे केव्हाही ढळत नाहीत, म्हणजे स्थिर ताऱ्यांना नक्षत्र असे म्हटले जाते. ते नक्षत्र स्वयंप्रकाशी असतात आणि त्यांची पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी त्याची स्थिती असते. प्रत्येक राशी ही प्रत्येक राशीनुसार या राशी चक्राचे 360 अंशामध्ये भाग केलेले आहेत आणि अशा प्रकारे 27 नक्षत्रे निर्माण होताना दिसतात. प्रत्येक नक्षत्राला 13 अंश 20 कला असा भाग दिलेला आहे आणि एका राशीमध्ये 2.25 नक्षत्रे साधारणपणे समाविष्ट होताना दिसतात. असे 27 नक्षत्राचे 108 चरण असतात. तर हे सर्व आपण पंचांगाचा ज्या वेळेला अभ्यास करतो किंवा पंचांगाचं पान उघडतो तर त्यामध्ये हे सर्व आपल्याला पाहायला मिळतच आहे. आकाशगंगेतील जे तेजपुंज नक्षत्र आहे ते पूर्वाषाढ नक्षत्र समजले जाते, तर ते धनु राशीमध्ये येताना दिसते. साधारणपणे आकाशगंगेतील 20वे हे नक्षत्र जुळ्या भावाप्रमाणे दिसणारे हे नक्षत्र आहे आणि याची आकृती ही हस्तदंताप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आषाढ महिन्यामध्ये हे नक्षत्र रात्रभर आकाशामध्ये दिसते. मनुष्यगणी हे नक्षत्र आहे, त्यामुळे हवे ते खावे प्यावे मजा करावी, फक्त आपला संसार आणि आपल्या पुरते बघावे असा थोडासा या नक्षत्राचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि फारसा महत्वाकांक्षी नाही, परंतु विद्या बुद्धी मात्र यांची चांगली असते. हे लोक असे दिसून येतात. धाडसीपणा, शूर, पराक्रम हे याच्या वाट्याला हे नक्षत्र जात नाही. थोडस स्वार्थीपणा किंवा संधी साधूपणा असणारे हे नक्षत्र, ह्या गुणधर्माचे हे नक्षत्र आपल्याला पाहायला मिळते. समाजसेवा आणि कामापुरती देवाची उपासना हे असे गुणधर्म या नक्षत्रामध्ये जास्त करून दिसून येतात. स्त्रियांपेक्षा पुरुषांना हे नक्षत्र चांगले समजले गेलेले आहे. म्हणजे त्या स्त्रियांच्या या जे काही गुणधर्म आहेत ते या नक्षत्राला चांगल्या रीतीने वाव मिळताना दिसतो. या नक्षत्रामध्ये 2 तारे समजले गेलेले आहेत असतात. पांढऱ्या रंगाचे मध्यम आणि तेजस्वी असणारे हे 2 तारे आपल्याला जुलै महिन्याच्या शेवटी दक्षिण दिशेला पाहायला मिळतात. अल्फा आणि डेलिमनी असे त्याला म्हटले गेलेले आहे. आणि या नक्षत्राचे 4ही चरण हे धनु राशीत येतात, त्यामुळे चतुष्पादी नक्षत्र असे याला म्हटले गेलेले आहे. याचे 4 पाय आहेत. या नक्षत्राचा स्वामी आहे शुक्र आणि धनु राशीचा स्वामी आहे गुरु.
तर ह्या दोन्ही शुक्राचे आणि गुरुचे गुणधर्म या नक्षत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 चरणांचे स्वामी सिंहेचा रवी, कन्येचा बुध, तुळेचा शुक्र आणि वृश्चिकेचा मंगळ आहे. त्यामुळे राशी स्वामी गुरुची उदारता, न्यायीपणा, समतोल वृत्ती, त्याचबरोबर शुक्राचे जे काही सौंदर्य आहे, कलासक्त गुणधर्म या नक्षत्रावर आपल्याला दिसून येतात. प्रथम चरणावर रवीची सत्ता असते, त्यामुळे रवीची चांगली फळे आपल्याला या प्रथम चरणावर दिसतात. दुसरे चरण आहे त्यावर बुधाचा अंमल असतो, त्यामुळे बुधाचे गुणधर्म या दुसऱ्या चरणावर दिसून येतात. तिसऱ्या चरणावर शुक्राचा प्रभाव आहे, त्यामुळे शुक्राचे गुणधर्म या तिसऱ्या चरणावर दिसून येतात. चौथ्या चरणावर मंगळाचा प्रभाव आहे, त्यामुळे मंगळाचे गुणधर्म या चौथ्या चरणावर दिसून येतात. आणि या सर्व एकत्रित गुणांचा प्रभाव हा जे ग्रह आहेत तर त्याचा एकत्रित गुणाचा प्रभाव या नक्षत्रावर आपल्याला पाहायला मिळतो. 16°40' ते 26°40' असा विस्तार या नक्षत्राचा आपल्याला पाहायला मिळतो. या नक्षत्राची नाडी आहे मध्य, योनी आहे वानर, मनुष्यगणी हे नक्षत्र आहे आणि आराध्य वृक्ष वेत आहे आणि याचे दान म्हणजे कंबल किंवा कांबळे असे आहे. या नक्षत्राची देवता आहे उदक आणि याचे मुख आहे दृष्टी अंध आहे आणि जलतत्व याची दिसून येते आणि संज्ञा आहे उग्र. या नक्षत्राची मध्य नाडी असल्यामुळे या पित्त दोष या नाडीनुसारच पित्ताचे दोष या नक्षत्रावर अंमल करताना दिसतात. म्हणजे हे लोक पित्त प्रधान आपल्याला या नक्षत्राचा अंमल ज्या वेळेला दिसून येतो तर तिथे आपल्याला पित्त प्रधान लोक दिसून येतात. या नक्षत्राची योनी आहे वानर आणि योनी म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव गुणधर्म हा योनीद्वारे आपल्याला सांगता येतो. समजा एखाद्याची वानर योनी आहे तर वानर कसा वात्रटपणा थोडेसा आपल्याला दिसतो किंवा विनोदीपणा आपल्याला दिसतो, मजा करणे हे गुणदोष आपल्याला या वानर योनीमध्ये दिसून येतात. आणि त्याच वानराप्रमाणे स्वच्छंदी जीवन जगणे, गमती जमती करणे, तर ह्या गोष्टी आपल्याला या योनीनुसार कळतात. या नक्षत्राचा गण आहे मनुष्य. मनुष्य गण म्हणजे काय तर तो रजोगुणी प्रवृत्तीचा असतो. म्हणजे याच्याकडे रजोगुण म्हणजे कसं आहे, रजोगुण म्हणजे काय तर केलेलं जे काही आपण काम आहे तर त्याचा बदला त्यांना अपेक्षित असतो, तर याला रजोगुण म्हणतात. म्हणजे जे आपण कर्म केलेलं आहे तर त्याचं काहीतरी फळ आपल्याला मिळायला पाहिजे, ही जी प्रवृत्ती आहे त्याला रजोगुण असे म्हटले गेलेले आहे. थोडासा स्वार्थीपणा, प्रपंचाची आवड, भोगी परोपकारी वृत्ती दिसून येते. त्याचबरोबर मान सन्मानांची आवड देखील यांना दिसून येते. देवभोळेपणा देखील यांचा दिसून येतो. आणि या नक्षत्राचे दान आहे कांबळी, घोंगडे, जी आपल्याला धनगर समाजाकडून मिळते ना, ती कांबळी आहे. तर ती दान जर दिली तर या नक्षत्रावर जे जे काही उग्रदोष या नक्षत्रामुळे आलेले आहेत किंवा एखाद्या वेळेला आजार पण येतात या नक्षत्रावर, ते आजार जर आले असतील तर त्यातून जर सुटका करायची असेल तर या कांबळीचे दान करण्यासाठी सांगितलेले आहे. या नक्षत्राची देवता आहे पाणी. पंचमहाभूतापैकी जलतत्व हे एक तत्व आहे. पंचमहाभूते माहिती आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्यामध्ये जलतत्व हे पंचमहाभूताचे जे जलतत्व आहे हे तत्व या नक्षत्राचे आहे. माणसाच्या शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे 75% पाणी असते, त्यामुळे पूर्ण या जलतत्वाचा प्रभाव या मनुष्यावर दिसतो. आणि या नक्षत्राचा तत्व जल आहे, त्यामुळे या नक्षत्राचा प्रभाव आपल्याला या जलतत्वावर शरीरातील जास्त करून दिसून येतो. हे नक्षत्र अधोमुखी आहे. हे अधोमुखी असल्यामुळे, अधोमुखी काय तर अधो म्हणजे वर, तर विहिरी खणणे, बंधाऱ्यासाठी किंवा बंधारे खणणे जे आहे, तलाव खणणे, एखाद्या इमारतीचा पाया खणणे, ह्या गोष्टींसाठी हे नक्षत्र महत्वाचे समजले गेलेले आहे. आणि या नक्षत्राचे आराध्य वृक्ष आहे वेत. तर वेताचं झाड आपण पाहतो रानात, ते दिसतं वेताचं झाड. नारळाच्या झाडा इतकीच उंच असणारी ही झाडे आहेत आणि हे पित्त, आम आणि कंप ह्या रोगांवर हे गुणकारी औषध आहे. कफ आणि वायूचा नाश करणारा हा वृक्ष आहे. चवीने कडू आणि व्रणशोधक, वातकर असल्यामुळे जे जे काही आजार पित्त, आम आणि कंप याचे आहे तर त्यावर हा आपल्याला उपयोगी पडणार आहे.
या नक्षत्राची व्यक्ती रजोगुणी असतात. तर शुभ विचारांचा विचार करता फारशी महत्वाकांक्षा ठेवून यांना काम करणे जमत नाही, परंतु जशी जमेल तशी समाजसेवा करणे या गोष्टी त्यांना निश्चितच जमताना दिसतात. त्याचबरोबर तब्येतीने देखील हे माणसे चांगले असतात. या नक्षत्राचे लोक आनंदाने जीवन जगणारे, सात्विक परंतु चवदार भोजन घेणारे हे लोक आपल्याला दिसून येतात. या नक्षत्रांचा व्यवसाय म्हणजे काय, तर जसं नर्सरी आहे, जहाजावरील कॅप्टन आहे, खलाशी लोक आहेत. पाणी मी सांगितलं तुम्हाला जलतत्व संबंधित आहे. तर पाण्याचे जे जे काही व्यवसाय आहेत पाण्याशी संबंधित, तर ते सर्व व्यवसाय या नक्षत्रावर आपल्याला दिसून येतात. तर या नक्षत्रांनी जर असा व्यवसाय केला तर निश्चितच त्यांना चांगले लाभ मिळतात. तर नर्सरी आहे, जहाजावरील काम करणारे लोक आहेत, खलाशी आहेत, मासे पकडणारे मासेमारी लोक आहेत, बँकांशी संबंधित काम करणारे लोक आहेत, LIC, इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, वकिली करणारे लोक आहेत. असे मोठ्या 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 पदावर काम करणारे हे लोक थोडे कमी दिसून येतात, परंतु यांची महत्वाकांक्षा चांगली असते आणि हळूहळू का होईना पण हे लोक आपल्याला जे पाहिजे ते अपेक्षित फळे मिळवण्यासाठी नक्कीच यशस्वी होताना दिसतात. त्या नक्षत्राचा अंमल आपल्या शरीराच्या पाठीच्या कणावर दिसून येतो. तर रक्तवाहिन्या, मांडे, नितंब, त्याचबरोबर पाठीचा जो कणा आहे त्यावर याचा अंमल असल्यामुळे संधिवात म्हणा किंवा पोटाचे आजार, रक्त दोष, मी पूर्वीच सांगितलं तुम्हाला की रक्त कफ संबंधित, वात संबंधित विकार त्यांना दिसणार आहेत, आम विकार पण दिसणार आहेत. त्याचबरोबर रक्तदोष जो आहे तो देखील, त्याच्यामुळे पचन बिघडतं, रक्तामध्ये दोष निर्माण होतात. तसेच वातजन्य विकार, गुडघेदुखी आहे, संधिवात आहे, या सर्व गोष्टी, कमरेचे दुखणे आहे, आणि पाठीच्या कण्यावर त्याचा अंमल होतो. त्यामुळे जे जे पाठीच्या कण्याचे जे जे काही आजार आहेत, जे जे काही वात विकार आहेत, ते सर्व ह्या नक्षत्रावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या नक्षत्रावर जर जन्म झाला तर सूर्याला रोज अर्घ्य देणे महत्वाचे आहे, कारण पहिलं चरण हे सूर्याचं आहे. त्यामुळे सूर्याचे उपाय आपल्याला करायला पाहिजेत. तर सूर्याचे रोज 12 नावे घेऊन, जे आपण गायत्री मंत्र म्हटला तरी चालेल, तर पाणी देणे महत्वाचे आहे, अर्घ्य देणे महत्वाचे आहे. प्रथम चरण असणाऱ्यांनी हा उपाय करावा. दुसऱ्या चरणावर कुलदेवीची उपासना करावी. तिसऱ्या चरणावर गणपतीची उपासना करावी आणि चतुर्थ चरणावर दत्ताची कुठलीही जी काही आपल्याला माहिती आहे तर ती उपासना करावी. म्हणजे एखादा व्यक्ती जर या नक्षत्रावर आजारी पडला तर ती जी जी काही आहे उपासना त्या त्या चरणावर जी जी काही दिलेली आहे तर ती उपासना केली असता निश्चितच आपल्याला चांगले लाभ मिळताना दिसतात. तर असं समजलं गेलेलं आहे की ह्या नक्षत्रावर जर व्यक्ती आजारी पडला तर गव्हाच्या पिठाची मगर करायची आणि तिच्या तोंडामध्ये तिळी ठेवून रोग्याच्या अंगावरून 3 वेळा उतरवून दक्षिण दिशेला ओसाड जागी ही ठेवली किंवा फेकून दिली तर निश्चितच या रोगावर जर आजार झाला तर ती बाधा आपल्याला रोगबाधा लवकरच मुक्त होता येते. त्यानंतर कुंडली महत्वाची. आता हे सर्व नक्षत्राची माहिती झाली, तर या नक्षत्रावर कोण कोण लोक मोठे मोठे लोक जन्मलेले आहेत. तर आचार्य रजनीश आहेत, हे या नक्षत्राच्या 3ऱ्या चरणावर जन्मलेले आहेत. त्याचबरोबर धीरुबाई अंबानी आहेत, ते देखील या नक्षत्रावर जन्मलेले आहेत. या नक्षत्राची गोष्ट फारच थोडीशी कल्पनाकारक समजली गेलेली आहे. तर अरब लोकांना आकाशगंगेहून पाणी पिऊन परत येताना त्यांना शहामृग दिसले आणि अरबी लोकांच्या पश्चिमेकडे राहणाऱ्यांना हे शहामृग पाण्याला आलेले दिसले. त्यामुळे ही थोडीशी वेगळी कल्पना या नक्षत्राची मानली गेलेली आहे. म्हणूनच या समूहात पूर्वी नरतुंगाची आकृती लोक पाहत असत, अशी मिश्र आवृत्ती या नक्षत्राची दिसत आहे. काही लोकांना हा धनुर्धारी घोड्यावर स्वार असलेला किंवा व्याघ्रावर स्वार असलेला एखादा वीर दिसून येतो. तर बऱ्याच कथा नक्षत्रासंबंधी प्रचलित आहेत. तर ग्रीक दंतकथेनुसार चिरोन नावाचा तिरंदाज आहे, याने सूर्यदेव अपोलो आणि हरक्युलस यांच्यासारख्या महान योद्ध्याला धनुर्विद्या शिकवली आणि हा धनुर्धारी तर आहेच, त्याचबरोबर संगीतकार आहे, ज्योतिषशास्त्राचा जाणकार देखील आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला
या पूर्वीच्या लोकांनी सांगितलेल्या आहेत. तर म्हणूनच ह्या नक्षत्रावर बघा ज्योतिषी लोक पण दिसून येतात, संगीतकार लोक दिसून येतात. तर असा ही जी अर्गो नावाची जी नौका निघाली होती, त्यानंतर या नाविकांनी तारकाचा संघ वापरून ही दिशा कशा ओळखाव्या तर हे चिरोनी शिकवलं. तर हे असं आहे पूर्वाषाढा नक्षत्र. तर पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये वेगवेगळे ग्रह काय काय फळे देतात तर मी अशी थोडक्यात माहिती देते. नक्षत्र हा टॉपिक खूप मोठा आहे आणि कितपत सांगावं किती सांगावं हे तसं ह्याला खूप लिमिटेशन आहे. तर त्यातल्या त्यात बऱ्यापैकी नक्षत्राची जी काही माहिती मला होती माझ्या अभ्यासामध्ये होती तर मी तुमच्या समोर मांडलीच आहे. आता एखादा ग्रह या पूर्वाषाढा नक्षत्रात आहे आणि त्याची कशी फळे मिळू शकतात तर मी आता त्याचं थोडक्यात वर्णन करते. तर समजा या रवी या नक्षत्रामध्ये आहे, तर रवी या नक्षत्रात असेल तर तो उत्तम शरीर संपन्नता चांगली असते, त्याची शरीर चांगलं असतं, बळकट असतं. याला मान सन्मानाची आवड असते, स्वभाव चिकाटी असतो आणि स्वकष्टाने भाग्योदय त्याचा होताना दिसतो. आणि न्यायवादी स्वभाव असतो, समाजामध्ये चांगले प्रतिष्ठा हा मिळवू शकतो, चांगल्या पदावर चांगल्या संधी मिळतात. शिक्षण क्षेत्रामध्ये या व्यक्ती जास्त करून दिसून येतात. संतती सुख यांना चांगले असते. वडिलांच्या कर्तृत्वाचा वारसा हे लोक घेतात आणि मग पुढे जातात. आणि हा जर रवी पीडित असेल तर थोडं आरोग्याचा त्रास यांना दिसून येतो. कारण रवी म्हणजे काय आहे तर रवी म्हणजे आरोग्य आहे. त्याचबरोबर रवी म्हणजे काय तर रवी म्हणजे करिअर आहे. तर थोडासा त्रास इथे त्यांना दिसून येतो. एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये रवी काय आहे तर तो पतीची भूमिका निभावतो. तर हा जर रवी जर बिघडला असेल तर तिथे वैवाहिक जीवनामध्ये देखील थोडासा त्रास एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळताना दिसतो. त्याचबरोबर चंद्र जर ह्या नक्षत्रात आहे, पूर्वाषाढा नक्षत्रात आहे, तर चंद्र इथे आहे तर चंद्राचे गुणधर्म आपल्याला माहिती आहे. चंद्र म्हणजे काय तर चंद्र म्हणजे माता आहे, चंद्र म्हणजे चंचलता आहे, चंद्र म्हणजे समाज आहे, चंद्र म्हणजे पाणी आहे. त्याचबरोबर ह्या संबंधित ज्या ज्या काही गोष्टी आहेत तर तिथे आपल्याला हा चंद्र चांगले फळे नक्कीच देणार आहे. तर शेती आहे, शेतीच्या कामामध्ये प्रगती चांगला करणार आहे हा चंद्र. मित्र मैत्रिणी चांगल्या जमतील. त्यांना व्यवसायामध्ये देखील पांढऱ्या वस्तूंचा व्यापार, पाण्याचा व्यापार, मी आधीच सांगितलं तुम्हाला पाण्याचे जे काही व्यवसाय आहेत, पाण्याशी संबंधित जे जे काही व्यवसाय आहेत ते निश्चितच यांना चांगल्या पद्धतीने करता येतात. चंद्र मात्र बिघडला, या नक्षत्रातील चंद्र आहे परंतु तो थोडासा बिघडलेला आहे, अशुभ ग्रहांबरोबर आहे, पापग्रहांबरोबर आहे, त्याचा 6, 8, 12शी संबंध आहे. त्यावेळेला काय फळे मिळू शकतात तर त्याचं पहिल्यांदा चंद्र मातृसुख ते बघायचं. मातृसुख चांगलं आहे का तर आईशी कधी कधी पटत नाही. महिला चंद्र म्हणजे काही समाजाशी देखील थोडस त्यांचं वादविवाद होतात, मित्रमंडळींशी वादविवाद होतात, धार्मिक आध्यात्मिक कार्यामध्ये देखील तितकासा यांना रस नसतो. तर ज्या वेळेला चंद्र बिघडतो या नक्षत्रातील तर या गोष्टी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. त्यानंतर मंगळ आहे या पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये. तर मंगळ म्हणजे काय तर तृतीय भाव, जो आपल्या पत्रिकेमधला तृतीय भाव म्हणजे मंगळाचा भाव आहे. आपल्या आयुष्यात येणारा पराक्रम, आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत तर ते हा मंगळ दाखवतो. मंगळ म्हणजे काय तर मंगळ म्हणजे भावंड आहे. तर निश्चितच इथे जर मंगळ चांगला असेल तर तो तुम्हाला पराक्रमाला वाव देणार आहे, शौर्य तुम्हाला करायला मदत करणार आहे. त्यामुळे असे लोक आपल्याला मिलिटरीमध्ये, पोलीस खात्यामध्ये यांना चांगले दिसून येतात. क्रीडाप्रेमी असतात, टेक्निकल क्षेत्रामध्ये हे लोक चांगले काम करताना दिसतात. आणि पोलीस खाते आहे, मिलिटरी ऍडमिनिस्ट्रेशन आहे, विभाग आहे, तर तिथे आपल्याला हे हा मंगळ हा नक्षत्रातील असेल तर तिथे हे लोक चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात. परंतु मंगळ जर बिघडलेला आहे इथे पूर्वाषाढा नक्षत्रात आहे परंतु तो अशुभ ग्रहांच्या युतीमध्ये आहे किंवा दृष्टीत आहे, 6, 8, 12शी संबंधित आहे. तिथे बघा मंगळ हा आपल्याला भावंडांशी संबंध बिघडवण्यास कारणीभूत ठरतो. यांची बोलण्याची स्टाईल थोडी उग्रट असते, अपशब्द तोंडातून जातात, त्यामुळे काय होतात तर भांडणे होतात, शारीरिक वेदना देखील होतात. मंगळ म्हणजे काय तर मंगळ रक्ताचा कारक ग्रह समजला आहे.
तापटपणा काय करतो तर रक्त जाळतो. त्यामुळे येणारे सगळे जे जे काही आजार आहेत तर ते या बिघडलेल्या मंगळामुळे, या नक्षत्रातील बिघडलेल्या मंगळामुळे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बुध आहे. हा पूर्वाषाढा नक्षत्रातला बुध. बुध म्हणजे काय तर बुध म्हणजे बुद्धिमत्ता. मॅडमने मगाशी सांगितलं छोटा फटाका आणि मोठा धमाका म्हणजे काय तर बुध. बुध सगळ्यांसाठी महत्वाचा आहे, कारण बोली भाषेतून आपण बोलणार आणि इतर लोक ऐकणार आणि त्याचा प्रभाव सगळ्यांवर पडणार आहे. त्यासाठी एखाद्याचे वक्तृत्व किंवा एखाद्याचे शहाणपण जे आहे तर ते बुद्धीच्या माध्यमातून बुध आपल्याला देणार आहे. इथे जर चांगला बुध असेल तर तिथे शिक्षणात चांगले लाभ मिळणार आहेत. बोलून चालून आपला माल कोण विकवतो तर तो व्यापारी विकतो. एखाद्याची म्हटलंच गेलं आहे ना की एखादा चांगला बोलणारा असेल तर तिची माती देखील विकली जाते. तर हे सर्व बुधाचे गुणधर्म आहेत. या विविध क्षेत्रात, बौद्धिक क्षेत्रामध्ये टेलिफोन क्षेत्र आहे, बँकिंग क्षेत्र आहे, कमर्शियल क्षेत्र आहे, टेलिफोन ते जे क्षेत्र आहे, विक्री विभाग आहे, तर तिथे हा बुध आपल्याला या नक्षत्रातला नक्कीच चांगले लाभ देणार आहे. आपण बघा ज्योतिषी लोक पण आहेत जे बुद्धिमत्तेने काम करतो. बुध सगळ्यांना लागतो. बुद्धिमत्ता आहे तर सगळं आहे. तुम्हाला बोलायला येत नाही ना, मग तुम्ही कुठे ना कुठे मागे पडणार. तर या गोष्टी बुधाशी संबंधित आहे. मीडिया म्हणजे काय तर तो देखील बुध आहे. तर इथे चांगला बुध असेल तर सगळे तुमच्या या क्षेत्रामध्ये निश्चित चांगले लाभ देणार आहे. पण थोडासा पिडलेला बुध आहे, बुध बिघडतो कधी कधी. मंगळ हा त्याचा शत्रू आहे, तर मंगळाच्या सानिध्यात बुध बिघडतो. मंगळाच्या राशीमध्ये बुध बिघडतो. राहू केतू बरोबर जास्त तो तापटपणा किंवा फटकळपणा, इतरांशी संशय वृत्तीने पाहणे किंवा नको इतकं प्रेम दर्शविणे किंवा नको ते बोलून जाणे, त्यामुळे पण बऱ्याच गोष्टी घडतात. तर या सर्व बुधाशी संबंधित ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला या बिघडलेल्या बुधामुळे नक्कीच पाहायला मिळतात. तर मित्रमंडळींमध्ये देखील वादविवाद, क्षुल्लक कारणाने वाद होतात. तर ह्या गोष्टी देखील बुधामुळे आपल्याला पाहायला मिळतात, बिघडलेल्या बुधामुळे. त्यानंतर आहे गुरु. तर गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे आपल्यात असणारी विद्वत्ता. गुरुतुल्य व्यक्ती जे आहे त्यांच्याकडनं आपण ज्ञान घेतो. तर गुरु हा देवगुरु समजला गेलेला आहे. तर सर्व काही ज्ञानाशी संबंधित कामे आहेत. गुरुची जी धार्मिक क्षेत्र आहे म्हणा, विद्वत्तेची क्षेत्र आहे, लेखन आहे, तत्वज्ञान सांगणारे लोक आहेत, शास्त्राशी विषय काम करणारे लोक आहेत, कॉलेज शिक्षण संस्थेशी काम करणारे, धार्मिक संस्थेशी जे काम करणारे लोक आहेत, तर हे सर्व प्रामुख्याने गुरुच्या अंमलाखाली येताना दिसतात. तर बुध बहुसंख्य मित्रमंडळींना चांगल्या प्रकारे गोडवा ठेवून गुरु सर्वांना ज्ञान देणारा ग्रह आहे. पण इथे आणखीन एक गुरुचा एक प्रत्येक ग्रहाचे वीक पॉइंट आहे. तर गुरुचा एक वीक पॉइंट म्हणजे काय आहे तर जिथे तुमचा गुरु चांगला झाला ना तर तिथे थोडासा अहंकार देखील निर्माण करतो. तर बऱ्याच वेळेला काही गोष्टी बोलायच्या नसतात तर त्या बोलल्या जातात, त्यामुळे अहंकारामुळे लोक दुरावतात, आणखीन काही नाही. तर या गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर गुरु हा वसाचा देखील कारक आहे. चरबी म्हणा किंवा अतिरिक्त जी काही शरीरातली वसा आहे तर त्याचा देखील गुरु आहे. तर गुरु चांगला असेल तर आपल्याला बघा स्थूलत्व भार करतो. बऱ्याच कॅन्सरच्या पेशंटमध्ये गुरु जास्त चांगला झाला तर कॅन्सरचा देखील कारक हा गुरु बनताना दिसतो. तर त्यामुळे ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत गुरुमुळे मिळणाऱ्या, गुरु चांगला असेल या नक्षत्रातील तर निश्चितच आपल्याला चांगल्या मिळतात. परंतु जर गुरु बिघडला आहे तर थोड्याशा ह्या वादविवादाच्या गोष्टी किंवा अडथळ्याच्या गोष्टी या देखील आपल्याला पाहायला मिळतात. नंतर शुक्र आहे. शुक्र काय आहे तर 64 कलांचा ग्रह शुक्राला म्हटले गेलेले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शुक्र पाहिजे. ज्या ज्या काही गोष्टी आपण मिळवणार आहेत पण त्याचा उपभोग देखील तर घ्यायला यायला पाहिजे ना, त्यासाठी शुक्र महत्वाचा आहे. नाही तर आपण नुसतं काम करतोय परंतु त्याचा आस्वाद आपल्याला घेता येत नाही, मग माणूस थकून जाईल एक दिवस. त्यासाठी शुक्र हा प्रत्येकाच्या आयुष्यात असणे महत्वाचे आहे. तरच त्याला एखाद्या गोष्टी ग्रहण करता येईल, त्याची आसक्ती असेल आणि त्याचा उपभोग देखील घेता येईल. शुक्र हा दैत्यांचा गुरुच आहे, तो देखील गुरुच आहे.
त्यामुळे मंत्रशास्त्र म्हणा किंवा ज्या काही गुरुच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शुक्राकडे पण आहेत. परंतु शुक्राचार्यांनी आपली जी संजीवनी विद्या होती तर ती दैत्यांना दिली आणि दैत्यांच्या कार्यासाठी वापरली गेली. त्यामुळे शुक्र हा थोडासा गुरु म्हणून डावलला गेलेला आहे. तर ज्या ज्या काही कलात्मकतेच्या गोष्टी आहेत, सौंदर्य आहे, शुक्रामुळे सौंदर्य येतं, शारीरिक आकर्षण शुक्रामुळे येतं. एखादी व्यक्ती आकर्षक दिसते ती कोणामुळे, तर ती शुक्रामुळे असते. परंतु धर्म कार्यामध्ये देखील शुक्राचं महत्व आहे. आध्यात्मिकतेसाठी देखील शुक्राचं महत्व आहे. कारण ज्या ज्या वेळेला आपल्याला चांगला शुक्र असेल तर तो व्यक्ती थोडासा आळशी बनताना दिसतो आणि ऐहिक सुखामध्ये रमताना दिसतो. परंतु तोच शुक्र जर बिघडला तर निश्चितच आपल्याला धर्म, आध्यात्मिक आणि इकडे जरा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तो चांगले मार्ग या व्यक्तीला मिळतात. शुक्राला मंत्रशास्त्राचा ग्रह म्हटले गेलेले आहे. तर तिथे मंत्रशास्त्र मध्ये पारंगत लोक आपल्याला दिसून येतात. या गोष्टी शुक्राशी संबंधित आपल्याला दिसून येतात. दोन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात एखाद्या ग्रहांचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर तो आपल्या पत्रिकेमध्ये कसा आहे त्यानुसार आपण त्याचे, तो कुठे बसतो, कसा बसतो, त्याची कशी फळे मिळतील, तर हे शोधलं तर आपल्याला नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर शनी आहे. तर शनी अंतर्मुख ग्रह. शनी म्हणजे काय तर पूर्वकर्म आहे. तर थोडासा विचारी, अंतर्मुख, कधी कधी नियोजित कामाशिवाय पुढे जाणारा हा ग्रह. शनी म्हणजे विलंब, शनी म्हणजे संघर्ष. तर या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर स्वकष्टाने जे काही लोक काम करतात तर ते हे शनीचे आपल्याला दिसून येतात. तर सेवा संस्था आहे, खाणी, बंदरे, शेती आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत ते शनीच्या अंमलाखाली आहेत. टेक्निकल क्षेत्रामध्ये पण शनी दिसून येतो. हे लोक मोठमोठ्या पदावर जाताना दिसतात. त्याचबरोबर शनी जर बिघडला आहे तर थोडासा विरागी ग्रह आहे. त्यामुळे वैवाहिक सुखात ती बाधा येताना दिसते किंवा उदासीनता आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर काही तंटे वगैरे पण निर्माण करतो शनी. शनी हा राजकारणाशी पण संबंधित आहे. तर तिथे वादविवाद आपल्याला, हा शनी ज्या वेळेला बिघडतो तर बऱ्याच वेळेला 30 नंतर चांगले लाभ वयाच्या दिसून येतात. या गोष्टी आहेत. राहू आहे, तो राहू आणि केतू हे कलियुगाचे ग्रह असे मी म्हणते. आणि या वेळेला हे जे या नक्षत्रात दिसेल तर राहू मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. साम दाम दंड भेद नीती या गोष्टी राहू आपल्याला मदत करतो. मेडियाशी संबंध राहू देतो, औषधाशी संबंध राहू देतो. त्याच्या उलट केतू आहे. तर केतू काय, तर तो संन्यास वृत्ती देतो, आध्यात्मिक प्रगती देतो. बरेच जे आध्यात्मिक लोक आहेत पोचलेले, त्यांच्या पत्रिकेमध्ये आपल्याला केतू चांगला झालेला दिसून येतो. परंतु आपल्या ऐहिक लोकांना त्याचा काही लाभ आहे का, तर तो नाही. या गोष्टी सर्व या नक्षत्राशी संबंधित आपल्याला दिसून येतात. तर आज मला माझ्याकडे जे काही आहे ज्ञान ते 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देते. परत एकदा धन्यवाद ताई मला बोलवल्याबद्दल. शिल्पा मॅम ह्या MA PhD आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये. ज्योतिषाचार्य, फल ज्योतिष, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, हस्त सामुद्रिक, रमल तज्ञ, टॅरो रीडर, पुष्पावषधी आणि त्या रेकी सल्लागार पण आहेत. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालय ही स्वतःची त्यांची ज्योतिष संस्था असून या विद्यालयात कुंडली, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, हस्त सामुद्रिक या विषयाचे अध्यापन त्या स्वतः करतात. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे शास्त्री परीक्षेचे क्लासेसही या संस्थेतर्फे घेतले जातात. पुणे महिला मंडळ या सामाजिक संस्थेच्या माजी अध्यक्षा, इतर अनेक सामाजिक संस्था म्हणून अध्यक्ष आणि पदाधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. 8वी ते 10वी विद्यार्थ्यांचे त्या काउन्सिलिंग ही करतात. झी मराठीवर अंकशास्त्रावर त्यांचे कार्यक्रमही झालेले आहेत. अनेक कार्यक्रमातून सूत्रसंचालन, व्याख्यानेही त्यांची होत असतात. अंकशास्त्र विवाहक विषयक अनेक कार्यशाळा त्यांच्या झालेल्या आहेत. अनेक पुस्तकांपैकी शोध अनुवंशिकतेचा, आरोग्य मुद्रा, फ्लॅट पुढील 1 मिनिटाची रांगोळी, वार्षिक राशी भविष्य, तुमची रास तुमचे करिअर आणि वर्तमानपत्रे असे मासिके दिवाळी अंकातही त्यांचे लेखन सुरू आहे.
2008 मध्ये त्या ज्योतिषाचार्य झाल्या. 2009 मध्ये राष्ट्रगौरव पुरस्कार त्यांना मिळाला. महिला ज्योतिष पुरस्कार 2014 मध्ये, तर सुखकर्ता ज्योतिष पुरस्कार 2014 मध्ये त्यांना मिळालेला आहे. ज्योतिष ज्ञानाचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार त्यांना 2015 मध्ये मिळाला. अखिल ब्राह्मण महासभा तेजस्विनी पुरस्कार 2019 मध्ये, कैलासवाती मालती पटवर्धन पुरस्कार ज्योतिष भूषण 2019 मध्ये, आदिशक्ती गुरुकुल संस्थेचा ज्योतिष भूषण पुरस्कार 2021 मध्ये, कुंडली मित्र पुरस्कार मराठी ज्योतिष मंडळ सातारा तर्फे 2023 मध्ये मिळाला. महिला ज्योतिर्विद 2023 मध्ये कार्यगौरव पुरस्कार मिळाला. जकातदार फलज्योतिष अभ्यास मंडळ 2023 तर्फे त्यांना मंदाश्री पुरस्कार मिळाला. आदर्श महिला ज्योतिष अध्यापिका हा पुरस्कार त्यांना भालचंद्र ज्योतिर्विद्यालय 2023 मध्ये मिळाला. तसेच ज्योतिष क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक गौरववर पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तरी मी शिल्पा मॅमना विनंती करते की त्यांनी पुढील नक्षत्रावरती आपले मत व्यक्त करावे. धन्यवाद. नमस्कार. आज माझा जरा आवाज बसलाय, सगळीकडूनच जरा प्रॉब्लेम आलेला आहे, पण ठीक आहे, सुरू करते. महिला ज्योतिर्विदची ही व्याख्यानमाला त्यांनी जी सुरू केलेली आहे तर ती अतिशय प्रशंसनीय आहे. आणि ह्या व्याख्यानमालेमध्ये मला व्याख्यान द्यायची संधी मिळाली त्याबद्दल मी अध्यक्षांचे, संजीवनी मुळे आणि सर्व कार्यकारी मंडळाचे, घाणेकर सरांचे आभार मानते आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. माझा जो विषय आहे ते आहे सिंह राशीतलं पूर्वा नक्षत्र. नक्षत्र म्हणजे ज्योतिषाचं हृदय आहे. नक्षत्र ही तुमची पर्सनॅलिटी सांगते. जे महत्व डोळ्यांना आहे ना तेच नक्षत्रांना आहे. आता पूर्वा नक्षत्र हे शुक्राचं नक्षत्र आहे. शुक्र म्हणजे काय, तर शुक्र म्हणजे मूर्तिमंत प्रेम आहे. या प्रेमासाठी अटी नसतात, शब्दांचे उंबरठे नसतात, वचनांची कागदपत्रे नसतात, जातीभेदाचे सुरुंग नसतात, द्वेषाचे सुरुंग नसतात. या शुक्रालाच प्रेमाची अनावर धुंदी असते, एक प्रकारची मस्ती असते. आयुष्यातले काही क्षण हे नक्कीच वेड होऊन मधीर जगण्याचे असतात. त्याचा आनंद घ्यायला हा शुक्र सांगतो. असं हे शुक्राचं पूर्वा नक्षत्र. राशीचक्र हे 4 राशींमध्ये विभागलं गेलंय. प्रथम मेष रास, अग्नितत्व इथं तीव्र आहे. त्यानंतर वृषभ पृथ्वी तत्व, मिथुन वायू तत्व आणि त्यानंतर कर्क हे जलतत्व. ह्या जलतत्वानंतर पुन्हा अग्नितत्वाची सुरुवात होते, ती म्हणजे सिंहरास. जलतत्वानंतर एकदम अग्नितत्वामध्ये प्रवेश करायचा म्हणजे अति तेजस्वीतेची आवश्यकता लागते, ती सिंह राशीकडे आहे. मेष हा जर जन्म आहे तर सिंह म्हणजे कर्माचं एक्सपान्शन आहे. 360 अंशाचं राशीचक्र असतं. एक रास 30 अंशाची, त्यामध्ये सूक्ष्मत्वाची पहिली पायरी ही नक्षत्रांची आहे. एक नक्षत्र 13°20 कला, त्यानंतर अतिसूक्ष्मत्वाकडे जायचं तर वर्ग कुंडली आणि नवमांश कुंडली याकडे आपण जातो. नवमांश कुंडली म्हणजे राशीचे 9 भाग, त्याचा एक चरण 3°20 कलाचा. मग मेषेत सर्व गोष्टींची ही नव्याने सुरुवात होते बघा. आणि सिंह राशीमध्ये आपण आलो की सिंह राशी त्या गोष्टी बॅलन्स करते. सिंह राशीत 13-20 ते 26-40 पर्यंत या पूर्वा नक्षत्राची व्याप्ती आहे. सिंह राशीतलं पहिलं नक्षत्र मघा, हे पितरांचं नक्षत्र. पितरांना सुखी केल्यानंतर, त्यांचं सगळं केल्यानंतर, त्यांना मुक्ती दिल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने मिळणारं सुख म्हणजे पूर्वा नक्षत्र आहे. याचा आराध्य वृक्ष हा पळस आहे.
पळसाला जंगलाची ज्वाला म्हणतात. याचं फुलं, साल, पानं, बियांचा डिंक हा औषधी उद्देशाने वापरला जातो. पोटातील जंत काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. बुरशीनाशक पळसाचं झाड आहे. गलगंड, अतिसार, अल्सर, घसा खवखवणं यासाठी याचा उपयोग होतो. हे झाड लावल्यामुळे सर्जनशीलता, कलात्मकता वाढते. भावनांचं शुद्धीकरण होतं, जे पूर्वा नक्षत्राच्या लोकांना खूप आवश्यक आहे. यांनी सौम्य स्वरूपाचा आहार घ्यावा, ज्यामुळे पित्त होणार नाही असे पदार्थ आहारात ठेवणं आवश्यक आहे. यांच्यासाठी सकाळचं जेवण फार महत्वाचं आहे. सूर्यास्तानंतर यांनी कमीत कमी आहार घेणं आवश्यक आहे. पूर्वा नक्षत्राचा वेदमंत्र जर आपण बघितला तर ओम भग प्रणेत भर्ग प्रणेत भर्ग सत्यराधो भगे मांदी यमु दवाद दन्ना भग प्रणो जनय गोभीरश्चैर्भग प्रनृभी नृवंतः स्याम असा वेदमंत्र आहे. या नक्षत्राला पाश्चात्य खेळांचं आणि कलांचं खूप आकर्षण असतं. बॉक्सिंग, क्रिकेट, टेबल टेनिस, बास्केटबॉल, स्विमिंग, बॅडमिंटन, ड्रायव्हिंग, विमानविद्या यात हे नक्षत्र खूप चांगलं यश देतं. विशेषतः या नक्षत्रामध्ये शुक्र आणि चंद्र असतील आणि मंगळ राहूशी यांचा शुभयोग असेल तर हे निश्चित या सगळ्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. हे नक्षत्र धनदायी नक्षत्र आहे, कारण शुक्राचं नक्षत्र आहे. यांना यश चांगलं मिळतं. हे नक्षत्र थोडं स्वार्थी आहे. रजोगुणी वात प्रकृतीचं नक्षत्र आहे. अतिशय हुशार, धूर्त, व्यवहारी, ऐशारामी, अहंकारी, स्वच्छंदी, थोडस व्यसनी आणि भोगी नक्षत्र आहे. या नक्षत्राला फारशा महत्वाकांक्षा नसल्या तरी पराक्रमी, धाडसी आणि शूर नक्षत्र आहे. नवनवीन फॅशन्स, पाश्चात्य खेळ, कला यांना हे नक्षत्र चांगलं आहे. थोडस उग्र नक्षत्र आहे, त्यामुळं घातपात, अग्निकर्म आणि विषप्रयोग यासाठी हे नक्षत्र वापरतात. मुहूर्तशास्त्रानुसार विद्यारंभ, अन्नप्राशन, विहीर खणणं, द्यूत खेळणं हे या नक्षत्रावर करतात. या नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये ग्रह वर्गोत्तम होत असल्यामुळं प्रभावी आणि फलदायी ठरतं. त्यातही अग्नितत्वाचे रवी, मंगळ सिंह नवमांशात शुभ फलदायी ठरतात. कन्या नवमांशामध्ये बुध हा कलेच्या दृष्टीनं उत्कृष्ट ठरतो. तुळ नवमांशात जलतत्वाचे शुक्र आणि चंद्र हे चांगली फळं देतात. वृश्चिक नवमांशामध्ये हा ग्रह जे असतात तर उच्च फळं देण्यास थोडेसे असमर्थ ठरतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती खाण्यापिण्याच्या खूप शौकीन असतात. बघा, यांच्या शेजारी आपण बसलो तर खाण्याशिवाय हे कुठलाही विषय जास्त काढत नाहीत. भरदार व्यक्तिमत्व, किंचित स्थूलत्वाकडे झुकणारा बांधा, चांगले कपडे खूप आवडतात. ब्रँडेड कपडे वापरणं, सोन्या चांदीचे दागिने वापरणं आणि चैनीत राहणं या नक्षत्राच्या लोकांना खूप आवडतं. पूर्व आणि उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रामध्ये 4 ताऱ्यांचा मिळून एक चौकोन तयार होतो. त्यामुळे याचं चिन्ह जे आहे ना ते पलंग आहे. त्यामुळे जी सुख मिळतील ती भोगून घ्यावीत अशी विचारधारा या नक्षत्राची असते. बघा, ह्या नक्षत्राचा स्वभाव कसा आहे बघा.
आमच्याकडे किती आहे ह्यापेक्षा आहे त्यामध्ये आम्ही त्याचा उपभोग कसा घेतो यावर आमचा आनंद अवलंबून आहे असं यांना वाटतं. त्यामुळं चैन करण्याकडे यांची प्रवृत्ती जाते. दूरदृष्टीने विचार करणं, नियोजनपूर्वक चिकाटीने काम करणं यांना अजिबात जमत नाही. एखाद्या ध्येयाचा किंवा उद्दिष्टाचा सतत पाठपुरावा करणं हे सुद्धा यांना जमत नाही. काळजी करणं किंवा कोणत्याही गोष्टीची काळजी घेणं हे सुद्धा यांना जमत नाही किंवा तशी त्यांना आवश्यकता पण वाटत नाही. त्यामुळे यांची प्रकृती बघा चांगली राहते आणि चांगली असते पण. बहुधा अशा व्यक्ती या दीर्घायुषी असतात. उतावळेपणाने निर्णय घेणं हे या व्यक्तींचं वैशिष्ट्य पूर्वा नक्षत्राचं म्हणावं लागेल. भिन्नलिंगी व्यक्तींचं यांना खूप आकर्षण असतं. या नक्षत्रात चंद्र असलेल्या व्यक्ती पुरेसा विचार न करता निर्णय घेतात आणि त्यामुळे अनेकदा त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. अपकीर्ती किंवा अपयश त्यामुळे त्यांच्या पदरात पडतं. मात्र या नक्षत्रात गुरु जर असेल आणि तो जर केंद्रस्थानामध्ये म्हणजे 1, 4, 7 आणि 10 या स्थानामध्ये जर गुरु असेल या नक्षत्रामध्ये तर अशा व्यक्तींना कलेमध्ये प्रावीण्य मिळू शकतं. दुर्गुणांचे परिणाम कमी तीव्र आपल्याला दिसतात. उत्तर आयुष्यामध्ये अध्यात्माकडे प्रवृत्ती आणि त्यात प्रगती पण होते. कारण बघा हे शुक्राचं नक्षत्र आहे. आतापर्यंत आपण शुक्र बघितला की भोग, विलास, चैन, आनंद हे सगळं, भौतिक सुख हे सगळं शुक्राकडे आहे. पण बघा शुक्र उच्चीचा कुठे होतो? मीन राशीमध्ये. मीन रास म्हणजे पावलं आहेत आणि तिथं गुरुच्या राशीमध्ये तो उच्चीचा होतो. तिथं गुरुच्या राशीमध्ये तो उच्चीचा होतो. तिथं सगुण भक्ती शुक्राकडे आहे आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं इथं मीन रास आहे आणि तिथं तो उच्चीचा होतो. तिथं ती पावलांच्या तिथं त्याचं स्थान आहे. त्यामुळे उत्तर आयुष्यामध्ये अध्यात्माकडे यांची प्रवृत्ती ही निश्चित होते आणि त्यात प्रगती पण होते. ह्या नक्षत्रामध्ये रवीचा मानीपणा आहे, अधिकार लालसा आहेच आहे आणि शुक्राचा रंगेलपणा पण आपल्याला ह्या नक्षत्रामध्ये दिसून येतो. ह्या नक्षत्रामध्ये 2 तारे पांढऱ्या आणि फिक्कट रंगाचे आहेत. आता ह्यांचा जर व्यवसाय बघायचा झाला तर सार्वजनिक नित्योपयोगी वस्तूंची निर्मिती याचा व्यापार करणं, नट, गायक, वादक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार हे व्यवसाय. याशिवाय विश्रामगृह चालवणं, करमणुकीची साधनं यांचा व्यवसाय करणं, नाट्यगृह, चित्रपटगृह यांचा किंवा या सगळ्यांचा व्यापार करणं, त्यांची खरेदी विक्री करणं, सुगंधी द्रव्यांची निर्मिती करणं, लोकांना खाऊ पिऊ घालणं, त्यांना भेटी देणं हे फार त्यांना आवडतं. लोकांमध्ये बसायला, गप्पा मारायला खूप आवडतं. वाहतूक व्यवसाय किंवा प्रवासी कंपन्यांचा व्यवसाय यामध्ये ही लोक यशस्वी होतात. हे नक्षत्र स्वतःच्या पराक्रमानं आणि कर्तबगारीनं पुढे येणार आहे. या नक्षत्राचा जो अंमल आहे तो उजवा हात, ओठ आणि कर्मेंद्रियावर आहे. या अवयवांचा वापर करून अशा व्यक्ती जगतात. या अवयवांशी संबंधित आजार ह्या व्यक्तींना होण्याची शक्यता ही जास्त असते. या नक्षत्राची नाडी मध्य आहे, योनी उंदीर आहे, गण मनुष्य आहे, आराध्य वृक्ष पळस आहे. या नक्षत्राला अन्नदान करायला सांगितलेलं आहे. बघा कलियुगामध्ये अन्नदानाला खूप महत्व आहे. तुम्ही बाकी काही कुठलंही दान न करता अन्नदान केलं तर तुम्हाला त्याचं पुण्य जास्त लाभतं.
त्यामुळं अन्नदानाचं महत्व या नक्षत्राला खूप आहे. ह्या नक्षत्राचं इंग्रजी नाव जर आपण बघितलं तर थिटलिओनिस असं ह्या नक्षत्राला म्हणतात. याची देवता आहे भग, म्हणजे आदित्य देवता आहे. भग हा आदितीचा 10वा पुत्र. भग म्हणजे परमेश्वराचं ऐश्वर्य. उषा ही त्याची भगिनी, अग्नितत्वाची देवता आहे. हिच्याकडं नेतृत्व क्षमता आहे. आता भग देवता, मगाशी मी वैदिक मंत्र सांगितला, आता सोप्पा मंत्र आहे ओम भगाय नमः. या नक्षत्राने ओम भगाय नमः हा मंत्र जर म्हटला तर त्याचं नक्षत्राचं फळ त्यांना खूप चांगलं मिळतं. या नक्षत्राने सूर्याची उपासना करावी, सूर्याला अर्घ्य द्यावं आणि भगदेवतेचा आशीर्वाद या नक्षत्राने घ्यायलाच हवा. अधोमुख नक्षत्र आहे, त्यामुळे पाया काढणं, जमिनी खालची कामं करणं ह्या नक्षत्रावर करतात. दृष्टी याची सुलोचन आहे, त्यामुळे ह्या नक्षत्रावर वस्तू हरवली तर पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे हुडकावी, बहुधा सापडत नाही. या नक्षत्राची संज्ञा उग्र आहे. या नक्षत्राच्या पहिल्या चरणावर जर पीडा सुरू झाली तर ती 20 दिवस टिकते. दुसऱ्या चरणावर पीडा सुरू झाली म्हणजे आज समजा पोट दुखायला लागलं तर हे नक्षत्र असेल आणि पहिला चरण असेल तर ते पोट दुखणं 20 दिवस राहणार. दुसऱ्या चरणावर जर पोटदुखी किंवा कुठलाही आजार सुरू झाला तर तो 15 दिवस राहणार. तिसऱ्या चरणावर 12 दिवस राहणार आणि चौथ्या चरणावर 30 दिवस ही पीडा टिकणार. याचं जे जन्माक्षर आहे ते मो, टा, टी आणि टू असं आहे. हे नक्षत्र 13°20 खालाला सुरू होतं आणि 26:40 संपतं. मग याचा पहिला चरण हा सिंह नवमांशामध्ये येतो. हा वर्गोत्तम आहे. हा वर्गोत्तम नवमांशातला हे चरण हे खूप चांगलं फळ देतं. पराक्रम, धाडस, नेतृत्व हे फार चांगली फळं देऊ शकतं. दुसरा चरण हा कन्या नवमांशामध्ये येतो. अतिशय व्यवहारी, फायद्याशिवाय स्वतःकडील काही देणार नाही, पण धंद्याला उत्कृष्ट. पैसा यांना मिळतोच, म्हणजे एखादा माल केव्हा बाजारात काढायचा, केव्हा दाबून ठेवायचा, व्यवस्थित स्वस्त कुठे मिळतो, हे सगळं दुसऱ्या चरणामध्ये कन्या नवमांशामध्ये जर पूर्वा नक्षत्र असेल तर आपल्याला हे दिसतं. तिसरा चरण हा तुळ नवमांशामध्ये येतो. इथले ग्रह कला देतील, बॅलन्स नेचर देतात, थोडी बौद्धिकता पण देतात. पण हे या नक्षत्रामध्ये तिसऱ्या चरणामध्ये खाण्यापिण्याचे खूप शौकीन असतात. चौथा चरण हा वृश्चिक राशीमध्ये येतो, वृश्चिक नवमांशामध्ये येतो. या नवमांशातील ग्रह धूर्त, व्यसन यांना लागू शकतं आणि थोडी भोगवादी वृत्ती आपल्याला या चरणामध्ये दिसते. बघा, प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण आहेत. पहिला चरण धर्मतत्वाचा, अग्नितत्वाचा. दुसरा चरण अर्थतत्वाचा आणि पृथ्वी तत्वाचा. तिसरा चरण कामतत्वाचा. चौथा चरण मोक्ष तत्वाचा आणि जलतत्वाचा. ज्यांचं पूर्वा नक्षत्र आहे ते कोणत्या चरणात आहे बघा, त्यावरून ते कोणत्या त्रिकोणात आहे हे आपल्याला कळेल. पूर्वा नक्षत्राचं जर पहिलं चरण असेल तर धर्म त्रिकोणामध्ये येतं. या पहिल्या चरणाने शिस्तीने राहा सांगणारं आहे. चित्रकलेची आवड यांना खूप असते आणि अतिशय तेजस्वी असतात हे लोक. पूर्वा नक्षत्राचं दुसरं चरण अर्थतत्वामध्ये येतं. हे स्वतःला सिद्ध करतात, दुनियेसाठी खूप चांगले, खूप ज्ञानी असतात, पण थोडे तापट पण असतात. यांनी काम करावं, यांना यश चांगलं मिळेल, त्यामुळे हे कष्ट खूप करतात. चांगले कलाकार असतात. श्रेष्ठ कुटुंबामध्ये यांचा जन्म होतो. पूर्वा नक्षत्राचं तिसरं चरण भोगी चरण आहे. यांना इच्छा खूप असतात,
यांच्याकडे आयडियांचा कारखानाच असतो. यांच्या काही गोष्टी समोरच्याला समजत नाहीत, म्हणजे हे जीव तोडून सांगतात की असं करा तसं करा, हे असं आहे तसं आहे, कारण आयडिया खूप असतात आणि ह्या आयडिया ह्या समोरच्याला जर कळल्या नाहीत तर यांच्याबद्दल खूप गैरसमज होतात लोकांचे. म्हणून ह्या तिसऱ्या चरणामध्ये त्यांना दुःख पण भोगायला लागतं. मग संगीत नाट्याची आवड या तिसऱ्या चरणामध्ये दिसते आणि तिसऱ्या चरणामधले लोक सुद्धा अतिशय सुंदर असतात. आता पूर्वा नक्षत्राचा चौथा चरण. या चरणातले ग्रह प्रथम देतात आणि नंतर त्याग करायला लावतात. त्यामुळं हे एकटे पडतात, यांना फार एकटं एकटं वाटतं, एकटं फील करतात. त्यामुळे काही वेळेस चौथं चरण ज्यांचं आहे ते खूप आक्रमक होतात. अतिशय तेजस्वी असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. यावरून जीवनाचं ध्येय तुम्हाला समजतं. चांगली कर्म केलीत तर चांगलं प्रारब्ध मिळेल, असं हे नक्षत्राचे 4 चरण आपल्याला सांगतात. स्त्रियांपेक्षा पुरुषांना हे नक्षत्र फारसं अनुकूल नाही. या नक्षत्रातील स्त्रिया या पुरुषी बांध्याच्या आणि जरा राकट असतात. स्वभाव पण फटकळ असतो बरं का. घरापेक्षा बाहेर मिरवण्याकडे यांचा कल असतो. पुरुषांप्रमाणे धीट, कर्तबगार आणि पराक्रमी असतातच, मात्र मघा नक्षत्राच्या स्त्रीप्रमाणे बुद्धी किंवा अधिकार योग यांना मिळत नाही. आरोग्याच्या दृष्टीने हे नक्षत्र चांगलं आहे. प्रकृती कणखर, फक्त उष्णतेने होणारे रोग यांना होतात. डोळे जळजळणं, कापणं, भाजणं, हाड मोडणं, जखमा, ऑपरेशन यापासून यांना त्रास होतो. स्त्रियांना पाळीचे त्रास होऊ शकतात. रवी जर या नक्षत्रामध्ये असेल तर ती व्यक्ती मानी, गर्विष्ठ, थोडीशी त्रासलेली, पण उच्चपद आणि अधिकार योग यांना चांगला मिळतो. चंद्र असेल या नक्षत्रामध्ये तर उत्तम खेळाडू असतात, आनंदी असतात, शौकीन असतात आणि ऐहिक सौख्य भोगणारे लोक तुम्हाला पूर्वा नक्षत्रामध्ये दिसतात. ह्या नक्षत्रामध्ये मंगळ असेल तर शरीर प्रकृती उत्तम, हाडापेराने मजबूत, स्वभाव तापट आणि कडक असतो. पराक्रमाने हे लोक पुढे येतात. मंगळ जर या नक्षत्रात असेल तर इंजिनिअरिंगसाठी चांगला आणि शस्त्रक्रियेस हा मंगळ चांगला. बुधाला हे फारसं अनुकूल नाही. विद्या बुद्धी थोडी कमी, त्यामुळे स्वार्थी आणि काटकसरी लोक आपल्याला बुध जर या नक्षत्रात असेल तर दिसतात. गुरु या नक्षत्रात असेल तर उत्तम प्रकृती, सशक्त, धन आणि अधिकार मिळतो यांना. प्रापंचिक ओढ चांगली असते, थोडे स्वार्थी असतातच आणि संतती अल्प प्रमाणात होते. शुक्र या नक्षत्रामध्ये ऐहिक सौख्यासाठी खूप चांगला आहे. पाश्चात्य कलांना चांगला, नीटनेटका, व्यवस्थित राहणारा, छानछोकीपणाची आवड आपल्याला याच्यामध्ये दिसते. पुरुषांच्या कुंडलीमध्ये ह्या नक्षत्रामध्ये शुक्र असेल तर स्त्री द्वेषी असतो. शनी या नक्षत्रामध्ये दुःख देणार आहे. शरीर प्रकृती उत्तम असली तरी बांधा जरा हडाळ असतो. कष्ट खूप पडतात यांना, त्या मानाने आवक कमी. राहू या नक्षत्रामध्ये उत्तम शरीर प्रकृती, शूर, पराक्रमी आणि धाडसी लोक आपल्याला राहू या नक्षत्रात असेल तर दिसतात. चैनी असतात, विलासी असतात, पण राहू बिघडलेला असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीकडे आपल्याला कल दिसतो. केतू जर या नक्षत्रात असेल तर त्यागी वृत्ती आहे. शरीर प्रकृती बरी, पण कष्ट खूप पडतात, नोकरीच करावी लागते. हर्षल जर या नक्षत्रात असेल तर शरीर प्रकृती बरी, पण अतिशय लहरी आणि हेकेखोर लोक आपल्याला याच्यामध्ये दिसतात. गणित, इंजिनिअरिंग
विमानविद्या यांच्यासाठी हा हर्षल खूप चांगली फळं देतो. नेपच्यून जर ह्या नक्षत्रात असेल तर अंतर्ज्ञान शक्ती यांना खूप चांगली जाते. साक्षात्कार होतात, गूढ विद्येमध्ये प्रगत होतात, त्याच्यामध्ये संशोधन करतात. कला आणि ललित वाङ्मय ह्याच्यासाठी हे नक्षत्र चांगलं आहे. या नक्षत्रातल्या व्यक्तींचं हस्ताक्षर बारीक, उभट, एका रेषेत पण व्यवस्थित असतं. या नक्षत्रावर 6 अंकाचं वर्चस्व आहे. या नक्षत्रातल्या व्यक्ती जर आपल्याला बघायच्या झाल्या तर पंडित भीमसेन जोशी, राम मराठे, मोरारजी देसाई, गोपीनाथ तळवलकर, दिलीप कुमार, प्रसू आंबेकर, ज्यांनी नक्षत्रांचं पुस्तक लिहिलं ते सुद्धा या पूर्वा नक्षत्रामध्येच आहेत. आता बघा, थोड्या एक 2-3 पत्रिकांचं विश्लेषण करते. म्हणजे पत्रिका मांडणार नाहीये, फक्त तुम्ही तारीख मात्र लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. पुरुषाची पत्रिका आहे 11/9/88, 10:11 सकाळी, आणि वाईचा जन्म आहे. पूर्वा नक्षत्र 4थं चरण आहे बघा. तुळ लग्न आहे आणि चंद्र लाभात आहे, सिंह राशीचा. नक्षत्र स्वामी शुक्र. आता हा शुक्र दशमामध्ये पुष्य नक्षत्रातला आहे. म्हणजे चरण कुठलं आलं बघा, मी मगाशी प्रत्येक नक्षत्राचं तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष हे सांगितलं. 4थं चरण म्हणजे मोक्षाचं चरण आलं. लग्न अजून या व्यक्तीचं झालेलं नाही. हे चरण या व्यक्तीला त्याग करायला लावणार. काहीतरी ऍडजस्ट केल्याशिवाय लग्न होणार नाही. आता ही एक 20/8/2020 ची मुलगी आहे. 14:04 जन्म आहे. उमरगा इथला जन्म आहे. ह्या म्हणजे 5 वर्षाची मुलगी आहे. पूर्वा नक्षत्र 3रं चरण आहे बघा. वृश्चिक लग्न आहे. चंद्र दशमात आहे. नक्षत्र स्वामी शुक्र हा अष्टमामध्ये मिथुन राशीमध्ये आर्द्रा या राहूच्या नक्षत्रात आहे. ही ऑटिझमची केस आहे. 5 वर्षाची आहे पण अजून बोलत नाही. कामचरणात नक्षत्र आहे. मागच्या जन्मी अति इच्छा वासनेमुळे अतिशय प्रमाद घडले आणि या जन्मात हा भोग पदरात आलाय. उपासनेशिवाय पर्याय नाही. 3री पत्रिका आहे 15, पुरुषाची पत्रिका आहे 15/4/81, 16:22 पुण्याचा जन्म आहे. पूर्वा नक्षत्र 2रं चरण. सिंह लग्न आहे. चंद्र लग्नीच आहे म्हणजे सिंह लग्न. शुक्र भाग्यात मेषेच आहे. बघा, अर्थचरणात नक्षत्र आहे. बिझनेसमन आहे. या जन्मात पैसा कसा मिळेल हेच त्याचं ध्येय आहे. दिसतं म्हणजे. बघा, ह्या नक्षत्रामध्ये शंकरांनी आपल्या विवाहाची वरातीची तयारी याच नक्षत्रात केली होती. चंद्राने रोहिणीशी विवाह याच नक्षत्रात असताना केलेला आहे. वयाच्या 20 ते 25 या कालखंडामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याचा पुरेपूर वापर जर या नक्षत्राने केला नाही तर त्यांचं नुकसान होतं. लाभाच्या दृष्टीने 21, 28, 35 ही वर्ष अनुकूलता दर्शवतात. 5, 13 आणि 48 ही वर्ष प्रतिकूलता सुचवतात. 12 क्षारांपैकी मॅग्नेशियम फॉस्फेट हे या नक्षत्राशी संबंधित क्षार आहेत. शरीरातील मोठ्या स्नायूंची कार्यक्षमता उच्चतम राखण्यासाठी तसेच अस्थिरचना सुस्थित ठेवण्यासाठी या क्षाराची आवश्यकता असते. मानवी शरीरात रक्तातील अल्ब्युमिन या प्रथिनाची निर्मिती तसेच रक्ताचा प्रवाहीपणा या क्षारावर अवलंबून आहे. पचनासाठी आवश्यक संप्रेरकांच्या निर्मितीला चालना हे क्षार देतं. गहू, नाचणी, बदाम,
अंजीर, लिंबू, सफरचंद, नारळ, तांदूळ, बीट, शतावरी, मत्स्याहार, ताजी फळं, पालक, मनुका, खजूर, पेरू, संत्री यांचा समावेश या नक्षत्राच्या लोकांनी आहारात करावा. मेद वाढवणारे पदार्थ यांनी टाळायला पाहिजेत. आता पूर्वा नक्षत्राचा तो म्हणजे पुरुष, पूर्वा नक्षत्राचा तो जर असेल तर लोकांची मनं जिंकण्याचं कसब यांना खूप चांगलं अवगत असतं. आणि पूर्वा नक्षत्राची ती गर्दीतही तिचं वेगळेपण तुम्हाला सहज दिसून येतं बघा. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून वाटेल तो त्याग करणं आणि त्यासाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष करणं ह्या नक्षत्रांनी कटाक्षाने टाळलं पाहिजे. अर्थकारणासाठी लागणारी व्यावहारिक वृत्ती यांच्याकडे असते, पण संचय करणं आणि गणिती हिशोब करणं ह्या नक्षत्रांना जमत नाही. कोणी यांचं जर कौतुक केलं तर अंगावरचं पण काढून देतील असे हे लोक आहेत. 2च्या ठिकाणी 4 रुपये देऊन सुद्धा आपल्या आवडीची गोष्ट आणली यामध्ये हे लोक खुश असतात. म्हणजे 2 रुपयाची वस्तू 4 रुपयाला विकत घेतात. ते म्हणतात अहो 2 रुपयाचीच आहे, नको घ्या, 4 रुपये घ्या. आता परवा मी एका प्रवासामध्ये होते आणि तिथे पूर्वा नक्षत्राचा पुरुष, त्याची गाडी होती आणि त्याच्या मागेच मी बसले होते. पेट्रोल पंपावर गेला आणि त्यांनी सांगितलं की सांडेस्तोवर पेट्रोल भर. आता सांडेस्तोवर पेट्रोल भर हे पूर्व नक्षत्रच करू शकतं. म्हणजे मी पूर्व नक्षत्र मला बोलायचं होतं आणि हा अगदी आपण म्हणतो ना की ताजं उदाहरण आता 7-8 दिवसापूर्वीचं हे मला त्या पूर्वा नक्षत्राच्या माणसाकडे मला दिसलं. पूर्वा नक्षत्राचे लोक कसे आहेत? अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं असे म्हणणार आहेत. मोडतात पण वाकणार नाही बरं का. प्रेयसीच्या बाबतीमध्ये तू नहीं तो और सही, और नहीं तो और सही हा थोडासा बाणा यांच्याकडे आपल्याला दिसतो. कोणाला काय वाटेल त्यापेक्षा आपल्या मनाला काय पटेल असं वागणारे हे लोक आहेत. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, जमाना हमसे खुद है, जमाना हमसे खुद है, हम जमाने से नहीं असा विचार करणारे हे पूर्वा नक्षत्राचे लोक आहेत. तर ज्यांचं पूर्वा नक्षत्र आहे, अतिशय शुक्राचं सुंदर नक्षत्र आहे, ज्या काय वाईट गोष्टी आहेत त्या सोडून चांगल्या गोष्टी जर यांनी आपल्यामध्ये बाणवल्या तर अतिशय यशस्वी हे लोक होऊ शकतात. मला ही संधी दिली महिला ज्योतिर्विदनी संजीवनी मॅडम, आताच्या सध्याच्या अध्यक्ष यांचेही मी आभार मानते, घाणेकर सरांचे आभार मानते आणि सर्व कार्यकारी मंडळाचे आभार मानते आणि मी माझं व्याख्यान पूर्ण करते. धन्यवाद. आज आपल्याला आपल्या गुरूंकडून त्यांच्या अमोघ ज्ञानामुळे आपल्या अभ्यासाला एक नवीन दिशा मिळाली. मी सर्व गुरुवर्यांचे आभार मानते आणि स्मिता मॅमना विनंती करते की त्यांनी आपल्या गुरुवर्यांचे आभार मानावे. आज शुक्राचं नक्षत्र होतं पहा. ही तिन्ही नक्षत्र शुक्रामध्ये असणारी धर्मत्रिकोणाशी निगडीत होती. म्हणजे 1, 5 आणि 9 या 3 राशींशी ही शुक्राची नक्षत्र निगडीत होती आणि त्याचं इतकं सुंदर विश्लेषण सगळ्यात पहिल्यांदा संजीवनी मॅडमनी केलं पहा की भरणी नक्षत्रामधले जे काही गुण आणि दोष त्यांनी सांगितले. आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हे शुक्राची नक्षत्र असल्यामुळे सगळ्या शुक्रप्रधान व्यक्ती इथे होता पहा. संजीवनी मॅडम काय, शिल्पा मॅडम काय किंवा सुवर्णा मॅडम काय, या तिघी जणी शुक्रप्रधान वाटल्या
आणि तुम्हालाही त्या तशाच वाटल्या असतील पा, आणि प्रत्यक्षात त्या आहेतही. त्यांनी संजीवनी मॅडमनी भरणी नक्षत्रामध्ये सगळ्यात महत्वाची टिप दिली ती विष्णू सहस्त्रनामाचे 4 चरण. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम जर आपण म्हणलं तर त्याचे 4ही चरणांचा आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण न म्हणता 4 चरणांमध्ये आपल्याला त्याचं फळ मिळतं. शिल्पा अग्निहोत्रींनी तर A to Z सगळं छान सांगितलं. त्याचबरोबर सिंह राशीमध्ये त्याग कसा आहे, कारण तो त्याग त्यांना वयाच्या कुठल्या अवस्थेमध्ये घ्यावा लागतो तेही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे 12 आजाराच्या संदर्भामध्ये केव्हा कसं आणि कधी बरं होतं हेही सांगितलं. त्याचप्रमाणे सुवर्णा सुत्रावे मॅडमने पण पंचांगाप्रमाणे सगळ्या गोष्टी, अवकडा चक्र आपण नुसतं पाहतो पहा, आज त्या अवकडा चक्रावर या तिघींनीही अतिशय सुंदर विश्लेषण दिलेलं आहे. म्हणजे जसं संजीवनी मॅडम म्हणाल्या की एकापेक्षा जास्त इंद्रिय जेव्हा कार्यरत होतात त्यावेळेस त्याचा जास्तीत जास्त शिक्षणासाठी उपयोग होतो पहा. म्हणून पहिल्यांदा संजीवनी मॅडमचे आभार, आणि त्यांनी हे नियोजन अतिशय उत्कृष्ट आणि नीटनेटके केले. त्याचप्रमाणे शिल्पा अग्निहोत्रींनी त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा आज इथे उपस्थित राहिल्या म्हणजे विद्यार्थ्यांवरचं प्रेम दिसून येतं पहा, आणि त्या प्रेमापोटी आज त्यांनी हे सगळं विश्लेषण अतिशय उत्कृष्टरित्या केलं. आणि सुवर्णा सुत्रावे मॅडमनी त्यांच्या सगळ्या गोष्टी ग्रहांसहित राशींसहित हे जास्त छान प्रकारे सांगितलं. त्याबद्दल या शुक्रप्रधान असणाऱ्या तिन्ही मॅडमचे मी आभार मानते. त्याचबरोबर श्वेता तिने या झूमचं पण संचालन केलं त्याबद्दल आभार मानते. आणि सर आता जे समारोप करणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्या तिन्ही वक्त्यांचे वैशिष्ट्य सांगतील, त्याबद्दल सरांचेही आभार. धन्यवाद सर. तुम्ही पुढील सूत्र घ्या. मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर सरांना आमंत्रित करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप करावा. मधुकर सरांना मधुसूदन सरांना ऍक्च्युली म्हणजे वेगळी ओळख नाही आहे, ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, खूप नामांकित व्यक्ती आहेत ते, पण तरीही मी माझ्याकडून प्रयत्न करते. ते आपल्या महिला ज्योतिर्विद संस्थेचे संस्थापक आणि सल्लागार आहेत. 2017 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला ज्योतिर्विद परिषदेचा झेंडा त्यांनी मॉरिशस येथे महिला पदाधिकाऱ्यांच्या मदतीने फडकवला. 100व्या महिला ज्योतिर्विद परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. ज्योतिष क्षेत्रासह विविध क्षेत्रात 300 पर्यंत त्यांचे विश्वक्रम झालेले आहेत. सबकुच, मधुसूदन, एक पात्री, कार्यक्रम, 1 लाखाव्या प्रयोगाकडे त्यांची वाटचाल होत आहे. 250 पुस्तके आजपर्यंत त्यांची प्रकाशित झालेली आहेत. ज्योतिष महामहोपाध्याय, कर्मयोगी, विश्व महात्मा, विश्वगुरु, पसायदान आदींचा जागतिक पातळीवर सर्वोच्च सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. तसेच ज्योतिष हस्ताक्षर मनोविश्लेषण क्षेत्रात त्यांची 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माझ्या बालबुद्धीनं मी त्यांचा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यातनं जर काय राहिलं असेल तर सॉरी सर. धन्यवाद आरती. तर पहिल्यांदा एक खुलासा करतो असं म्हणण्यापेक्षा गेली अनेक वर्ष मी विविध पातळीवरती विविध क्षेत्रातील मंडळींचं संघटन मी करत असतो. आणि हे संघटन करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तौलनिकदृष्ट्या विचार करता पुरुषांपेक्षा स्त्रिया या जास्त सिन्सिअरली काम करताना आढळतात आणि बारकाईनं सूक्ष्मदृष्ट्या आणि कुठल्याही विषयामध्ये अत्यंत खोलवर जाऊन आपला अभ्यास करतात आणि स्वतःचा स्वतंत्र असा ठसा उमटवतात. मागणी उदाहरण द्यायचं झालं, हस्ताक्षर मनोविश्लेषणाच्या आधारित जर बोलायचं झालं तर तौलनिकदृष्ट्या स्त्रियांचं जे अक्षर असतं हे पुरुषांपेक्षा कमी म्हणजे बारीक असतं आणि संयमित अक्षर असतं. त्यामुळे संयम हा स्त्रियांचा महत्वाचा गुण असतो. तर हाच अनुभव, हीच प्रचिती आपल्याला कायम सातत्यानं वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पातळीवरची आपल्याला आढळून येते. मी अक्षरशः मोजून 3 ते 4 मिनिटात मी समारोप करणार आहे.
यामध्ये आज जे शुक्राची 3 नक्षत्र होती तर त्यावरती छान व्याख्यान मला आज आपली आयोजित केली गेली. संजीवनी मुळे यांनी भरणी नक्षत्राची माहिती दिली. शिल्पा अग्निहोत्रींनी पूर्वा फाल्गुनी आणि सुवर्ण सूत्रवय पूर्वाषाढा नक्षत्र अशा या तिन्ही नक्षत्रांचा जो काही विषय मांडला तो विषय मल्टिपल अँगलनी विविध पातळीवरती आणि अत्यंत बारकाईनं त्यांनी तो विषय आपल्या समोर तो मांडलेला आहे आणि खूप प्रभावीपणे मांडलेला आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितलेल्या विषयामध्ये मी खोलवर न जाता मी स्वतः परफॉर्मिंग आर्ट मधला आहे आणि म्हणून जरा वेगळ्या पद्धतीनं, कारण आपण 2-2.5 तास सगळेजण भाषणांनी संबंध ज्याला म्हणतात त्यात थोडासा जरा म्हणजे आवश्यकच असतो तो भाग, अभ्यासनीय भाग असतो गद्य भाग. तर थोडस एंटरटेनमेंटकडे जाणार आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये मी तो समारोप करतो. तर भरणी नक्षत्राचं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलंच आहे संजीवनी मुळे यांनी. आणि त्यानुसार जे गाणं आहे म्हणजे एक नवीन सध्या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पातळीवरती याचं संशोधन करत असतो, नवीन नवीन प्रयोग मी करत असतो. तर जसं गाणारे भाग्यांक म्हणजे न्यूमरॉलॉजीनुसार भाग्यांक आणि त्या भाग्यांकाची गुणधर्म ज्या गाण्यामध्ये ती गाणी सादर करणं, तसंच गाणारे नक्षत्र अशा प्रकारचेही मी एक कार्यक्रम करतो. तर त्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या नक्षत्राच्या स्वभावानुसार असलेलं जे गाणं म्हणजे त्याचे जे गुणधर्म ज्या गाण्यामध्ये आढळतात त्या गाण्यांची झलक मी आपल्याला ऐकवणार आहे. आणि मग माझा जो समारोप आहे त्याला मी अल्पविराम देणार आहे. तर पहिल्यांदा भरणी नक्षत्र. तर भरणी नक्षत्राचं गुणधर्म असलेलं ते जे गाणं आहे तर त्याच्या 2 ओळी. हो जाने वाले हो सके तो लौट के आना, हो जाने वाले हो सके तो लौट के आना, ये घाट तू ये बाट कहीं भूल न जाना, वो जाने वाले हो सके तो लौट के आना. पूर्व नक्षत्राबद्दल म्हणजे अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या प्रमाणामध्ये शिल्पा अग्निहोत्री खूप छान पद्धतीने त्यात मला वाटतं त्यांनी अशा महिलांचं अक्षर कसं असतं त्यावरती सुद्धा त्यांनी प्रकाशझोत छानपैकी त्यांनी टाकलेला आहे. आणि मल्टिपल अँगलनी या सगळ्या ज्या वक्त्या ज्या होत्या म्हणजे संजीवनी मुळे शिल्पा अग्निहोत्री या दोघी तशा सिनियर आहेत. सुवर्ण सूत्रवय आत्ता मला वाटतं 6-7 वर्षामध्ये त्या या क्षेत्रामध्ये पण त्या चांगल्या दमदारपणे त्यांनी पदार्पण केलेलं आहे. तर शिल्पा अग्निहोत्रींनी हे नक्षत्र खूप छान पद्धतीनं आपल्या समोर त्यांनी मांडलं. आणि ते गाणं एकदम वेगळ्या स्वरूपाचं आहे. किशोर कुमारचं गाणं आहे आर्धाना मधलं. कोरा कागज था ये मन मेरा, लिख लिया नाम उस तेरा, सुना आंगन था जीवन मेरा, बस गया प्यार इसमें तेरा तेरा. याचा मी मुद्दाम आलाप नाही घेतला कारण थोडक्यामध्ये गंमत असते आणि आपल्याला म्हणजे वेळ बराच झालाय आणि तर तो आपल्याला पुढील त्याकरता मी अगदी उरकच्या स्वरूपामध्ये घेतोय. आणि नंतर शेवटचं अंतिम जे पूर्वाषाढा जे सुवर्ण सूत्रवेणी खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण पद्धतीनं तो विषय आपल्या समोर मांडलेला आहे. आणि या नक्षत्राची वैशिष्ट्य की धीमेपणा, समाधानी वृत्ती, ऐश्वर्य भुक्तेपणा अशा प्रकारचे जे काही गुणधर्म आहेत ते या नक्षत्रामध्ये आढळतात. आणि त्याचं जे गाणं आहे ते दिल्ली का ठग मध्ये गाणं आहे. किशोर कुमार आशा मला वाटतं किशोर कुमार आणि नूतन असोय तर ते त्या गाण्याची 2 ओळी मी आपल्या समोर सादर करतो. ये रात ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, ये रात ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, ये बाहों में बाहे ये बहे की निगाहें, लुभाने लगा जिंदगी का मजा, ये रात ये मौसम नदी का किनारा चंचल हवा. ऍक्च्युअली काय झालं प्रत्यक्षामध्ये जसं मला वाटतं आज अग्नितत्वाची रास थोडी जरा तब्येतीच्या दृष्टीने जरा बिघडलेली की काय असं मला वाटतं. आणि शिल्पा अग्निहोत्रीला जरा बरं होतं मला वाटतं मेष रास, माझी सिंह रास
माझी पण मी पण सध्या जरा बरं नाहीच आहे मला, पण शेवटी कसं असतं की असे आवडते क्षेत्र म्हटलं की आजारपणाचं आम्हाला भान पूर्णपणे आम्ही विसरून जातो आणि मग त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर पुन्हा एकदा सर्वांचं मी भरभरून अभिनंदन करतो आणि माझ्या समारोपाला अल्पसा विराम देतो. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. हॅलो, बोलू का मी? हा, बोला ना, बोला. हा, मी धनंजय जोशी बोलतोय. आता तुमच्या चिरंजीवाचं पूर्वा फाल्गुनी 3 आहे, चरण 3 आहे, त्या संदर्भात बरीचशी माहिती मला मिळाली नाही असं नाही. आता मला असं म्हणायचंय की सर्वांमते एकच कोणता उपाय जर सांगितलं बरं होईल की त्या मुलांच्या भविष्याकरता, असं मला वाटतं. शिल्पा मॅडम. हा, बोलते. आता संजीवनी मुळे मॅडमनी विष्णू सहस्त्रनाम सांगितलं. तर विष्णू सहस्त्रनामाचा उपाय तर खूप नामी आहेच आहे, परंतु हे शुक्राचं नक्षत्र आहे, त्यामुळे देवीची उपासना ही सुद्धा ह्याच्यामध्ये फळते. लक्ष्मी, शुक्र म्हणजे लक्ष्मी आहे, पण लक्ष्मीची नुसती उपासना करून चालत नाही. त्याच्यासाठी जोडीला विष्णूची उपासना केली तरच लक्ष्मी फळते. हा एक महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे की जो देवता दिलेली आहे ह्याची, म्हणजे प्रत्येक नक्षत्राची जी देवता आहे त्याचं, म्हणजे आता समजा पूर्वा नक्षत्राचं ओम भगाय नमः असं, तर हा जप रोज करायला पाहिजे. बस एवढी उपासना प्रत्येक. आणि अन्नदान तर सांगितलंच आहे, म्हणजे सगळ्यात सोपं म्हणजे अन्नदान आहे. हा, तर ते अन्नदान करा. चालेल. धन्यवाद मॅडम. हा, नमस्कार. मी मकरंद बापट. मला एक विचारायचं होतं की ह्या आजच्या वर्गाचं जे रेकॉर्डिंग केलेलं आहे तर त्याची लिंक तुम्ही कशी शेअर करू शकाल? ग्रुपवर पाठवणार का? नाही, युट्यूबवर याचा लाईन मिळेल तुम्हाला. लिंक आहे महिला ज्योतिर्विदची नक्षत्र म्हणून पूर्ण लिंक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्षत्रांवरची सगळी डिटेल माहिती वेगवेगळ्या तज्ञांकडून मिळेल. 2 दिवसांनी हे ओके. थँक्यू सो मच. सोमवारपर्यंत व्हिडिओ अपलोड होईल, तुमच्यापर्यंत येईल. त्याची लिंक ग्रुपवर टाक. चालेल सर, हरकत नाही. कारण मगाशी मी ऐकत होतो, काही मुद्दे टिपून घ्यायचे होते, पण ते पुढचं ऐकताना मागचं लक्षात नाही तसं झालं. त्यामुळे लिंक मिळाली की ते व्यवस्थित ऐकून मग त्याचं टिपण काढता येईल. ठीक आहे, कारण व्हिडिओमध्ये थँक्यू. तुम्ही सगळं काही मागे पुढे करून पाहू शकता. नो प्रॉब्लेम. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला थँक्यू सो मच. सगळीच नक्षत्र सलग मिळतील. पहा. हा मॅडम, नमस्कार सर्व मॅडम ना. मॅडम, मला काय बोलायचं होतं, आता हे असे जे लेक्चर्स आता असे होतात तर ते आम्हाला त्याची लिंक मिळत नाही, तर कशी मिळू शकेल की आम्ही पण ते अटेंड करू? लिंक तर संजीवनी मॅडम सगळ्या ग्रुपवर टाकतात. तुमचा काही वेगळा ग्रुप असेल तर तुम्ही हिला सांगा, श्वेताला, म्हणजे तुमच्या त्या ग्रुपवर सुद्धा लिंक टाक. अच्छा, आता आज आम्हाला सुवर्णा मॅडम आहेत ना, तर त्यांच्यामुळे आम्हाला कळलं. तर असं बाकी तर काही कळत नाही कधी. तर सुवर्णा मॅडम सगळ्या ग्रुपवर टाकतो आम्ही. अच्छा. असं नाहीये की कुठल्या ग्रुपवर नाही टाकत. नाही, म्हणजे मी नाहीये कुठल्या ग्रुपवर असं. सगळ्या ग्रुपवर मी पण शेअर करतच असते. शेवटी मॅडम पण ग्रुप आहे तर नमस्कार, मी अश्विनी हिरवे. मला ऍक्च्युली म्हणजे काही प्रश्न विचारायचे नाहीये, पण थँक्यू म्हणायचं आहे शिल्पा मॅम आणि सुवर्ण मॅमला आणि संजीवनी मॅमला सुद्धा, की म्हणजे खूप चांगला हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि खूप नॉलेज मिळतंय ह्याच्यातून. आम्ही आता सध्या, म्हणजे मी ऍज अ स्टुडंट म्हणून आहे शिल्पा मॅमकडे, शिकतोय आता. तर हे सगळं काही नॉलेज जे घेण्यामध्ये आनंद आहे ते शब्दात व्यक्त करतायत मी. सो थँक्यू एव्हरीवन. आणखीन कोणाला विचारायचंय का? विषय सुंदर झाला कार्यक्रम. तुमचा उपक्रम पण खूप चांगला आहे. थँक्यू. स्मिता, संजीवनी,
साबदे मॅडम, महाडिक. पत्रिकेचा संदर्भ चांगला दिला शिल्पाने. आणि छान झालं. सगळ्या चरणांचा दिला. हो शिल्पा, ते जास्त छान झालं आणि सगळ्या लेटेस्ट कुंडल्या होत्या. हो सुत्राला मॅडम, तुम्ही पण चांगलं बोललात. धन्यवाद. तुमचंच हे घेतलं मॅडम संदर्भ मी. मला जाणवतच होतं. नाही, सगळे जण चांगलंच पण काही हरकत नाही ना. खूप काहीच छान हरकत नाही. लिहिलेलं आहे तुमचं पुस्तक. सगळं त्याच्यामध्ये आहे, उदाहरणं आहेत, पत्रिका आहेत. खूप खूप छान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अभिनंदन. अध्यक्ष मॅडमनी पण छान बोलले. सगळे शुक्राचे तारे एकदम सगळे शुक्र तारा एकदम तारे चमकले सगळे. छान बोलल्यात अगदी. तुमचा कंटिन्यू उपक्रम ठेवावा असं माझं मत आहे आहे. हे 27 होणारच आहेत. अजून आता 27 झाल्या तरी नंतर अजून दरवर्षी आमचे नवे नवे उपक्रम असतात आणि वेगवेगळे विषय असतात. आता हा या मॅडमने नक्षत्रांचा घेतलाय तोही चांगलाच आहे, पण आणखी वेगवेगळे खूप विषय असतात आणि उत्सुक लोकांना आम्ही संधी देतोच. नक्कीच. आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या नवीन लोकांना आवाहन करतो आम्ही. हो, सगळ्या नवीन लोकांनी तयारी छान करा. अगदी 16 वर्ष चालू आहे आपलं नॉनस्टॉप. 16 वर्ष आहेत. हॅलो, मी योगेश ठाकूर. मला सगळ्या गुरुजनांचा आभार प्रकट करायचा आहे. सध्या मी विशारदमध्ये शिल्पा मॅडम कडे शिक्षण घेत आहे. तर आजचं जे काय व्याख्यान होतं हे सगळं उत्तम होतं, चांगलं होतं. बरंच काय माहिती मिळाल्या. तर सगळ्या जणांचं मी आभार प्रकट करतो. धन्यवाद धन्यवाद. माझं याच्यावर नक्षत्र.com पुस्तक आहे, ते सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. रजनी साबदे. सगळ्यांचे पुस्तकं आहेत. शिल्पा मॅडमचं आहे, स्मिता गिरी मॅडमचं आहे, रजनी साबदे मॅडमचं आहे, सविता माडिक मॅडमचं आहे, संजीवनी मुळे मॅडमचं आहे. सगळ्यांची पुस्तकं खूप छान आहेत. तर सगळ्यांनी घ्यावं. त्याबरोबर त्यांचे लेख पण येतात दिवाळी अंकामध्ये. सर सगळ्यांचे लेख असतात. तर ग्रांथसारखे दिवाळी अंक पण घ्यावेत. सगळ्यांच्या माहितीसाठी नक्षत्र.com या शॉर्ट फिल्मचं माझं वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि त्यामध्ये तब्बल 13 महिला होत्या. महिला ज्योतिर्विद 13. तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते. नक्षत्र.com हा शॉर्ट फिल्म झालाय त्याच्यावर. नक्षत्र त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. त्यात 20 गोष्टी मी एकट्याने गेल्या. कथा, पटकथा, संवाद, संकल्प, डायरेक्शन, मेन रोल, सब कुछ. ऍक्टर. मेन ऍक्टर. आणि आम्ही पण त्याच्यात काम केलंय. तर ते सांगा आम्ही काम केलंय ते.